वर्धापन दिन आणि 30वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव अशा दुहेरी औचित्याने आयोजित केलेल्या शफात खान प्रदीप मुळे गौरव नाट्य महोत्सवाच्या आजच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महोत्सवाचा समारोप होणार आहे तो आजच्या परिसंवादाने. आजचं मराठी नाटक आजचं आहे का या परिसंवादाने आज महोत्सवाचा समारोप होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष आहेत नाटककार शफात खान आणि सहभागी वक्ते असणार आहेत दिग्दर्शक नेपथ्य आणि प्रकाश योजनाकार सुनील शानबा, अभिनेता आलोक राजवाडे, लेखक दिग्दर्शक राजकुमार तांगडे आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष नाटककार गंगाराम गवाणकर. अशा विषयांपासून सादरीकरणापर्यंत सातत्याने प्रयोगशील असणारे दिग्दर्शक म्हणून सुनील शानबा आपल्याला परिचित आहे. आलोक राजवाडे याला अलीकडेच म्हणजे कालच आपण बातमी वाचली 1330 या फोर्ब्सच्या यादीमध्ये मानाचं स्थान मिळालं आणि तो एक तरुण रंगकर्मी म्हणून आपल्याला परिचित आहे. आकडा या एकांकिकेपासून आपल्या जगण्याला नाट्यबद्ध रूप पाहणारा नाटककार म्हणून राजकुमार तांगडेला आपण ओळखतो आणि वस्त्रहरण या नाटकापासून गंगाराम गवाणकरांना आपण एक यशस्वी नाटककार म्हणून ओळखतो. या सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी आविष्कारचे अध्यक्ष काकडे काकांना विनंती करतो आणि सर्व मान्यवरांना मंचावर आमंत्रित करतो. सर्वप्रथम परिसंवादाचे अध्यक्ष शफात खान यांचं स्वागत करा. शफात खान. सुनील शानबा. गंगाराम गवाणकर. राजकुमार तांगडे. आणि आता आजचा विषय. आजचं मराठी नाटक आजचं आहे का. निवडणुका जसजशा जवळ येतात विशेषतः महाराष्ट्रामध्ये तेव्हा एक मराठीचा एक अजेंडा सर्व पक्षांचा सुरू होतो आणि त्यातले काही पक्ष हे फोरफ्रंटला येऊन मराठीचा झेंडा फडकवण्याचं काम करतात. तो किती फडकतो नाही फडकतो हा वेगळा चर्चेचा विषय असला तरी सातत्याने गळे काढून वृत्ती आपल्याला दिसून येते आहे. मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी नाटक टिकलं पाहिजे अशा अनेक गर्जना होऊ लागतात. पण ते कसं टिकायला हवं याबद्दल बाहेरचे आपल्याला कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपणच आपला त्याबद्दलचा विचार करावा हा या परिसंवादामागचा हेतू आहे. गेल्या वर्षी आविष्कार आयोजित नाटककार कार्यशाळा जी पार पाडली त्यामध्ये शफात खान, प्रदीप मुळे आणि जयंत पवार या तिघांचं मार्गदर्शन लाभलं होतं आणि त्यातून 3 नाटककार आपल्याला लाभले असं मी म्हणतो. त्यातल्या 2 नाटककारांची नाटकं गेल्या वर्षी आविष्कार महोत्सवामध्ये सादर झाली आणि यावर्षी संतोष नगरचं मौन हे नाटक प्रदीप मुळे यांनी दिग्दर्शित केलं आणि ते या महोत्सवात सादर झालं. आणि त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाटक काय आहे, जगभरात नाटक कसं चाललेलं आहे, भारतात नाटक कसं चाललेलं आहे,
आणि मराठी नाटक ह्या सगळ्या तुलनेत कुठे आहे. मराठी नाटक हे शब्दप्रधान नाटक म्हणून ओळखलं जातं. अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह झाला आणि त्या 6 नाटककारांची निवड त्यासाठी झाली होती आणि त्या सर्वांना 2 सेशन्स ह्या नाटककार कार्यशाळेची जी झाली, निवासी शिबिरं झाली, त्यामध्ये या अनुषंगाने खूप डिटेल चर्चा झालेली होती. आणि पुन्हा पुन्हा आपण आपलं नाटक तपासून घेतलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीचं नाटक करतो ते एकमेकांसोबत चर्चा करून पुन्हा तपासून घेतलं पाहिजे. आपलं आणि एकमेकांचंही नाटक तपासून घ्यायला पाहिजे. मुळात आजचा काळ नाटककार कशा रीतीने पकडू पाहत आहेत का, तो यशस्वी किंवा अयशस्वी याही पेक्षा तो किती प्रमाणकारकरित्या समोर येतो आहे आणि काळ किती झपाट्याने बदलतो आहे. साधारणतः 60 आणि 60 पूर्व अशी एक साधारण आपल्याकडे मोजमापाची एक पद्धत होती, साहित्यात असो, संगीतात असो किंवा ती नाटकात किंवा चित्रपटात असो. पण त्याच्यानंतर आणखीन एक तुकडा जागतिकीकरणामुळे पडलेला आहे, जो 90 पूर्व आणि 90 उत्तर. तर काळाचं परिमाण काय आहे आणि ते कसं नाटककार आपापल्या तऱ्हेने पकडू पाहत आहेत. एकूणात जाहिराती आपण आता सध्या बघितल्या तर मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवित नाटकांचा काळ आलेला आहे. नवीन नाटकं लिहिण्याचं प्रमाण किंवा त्यांचं सादरीकरणाचं प्रमाण कदाचित कमी झालेलं आहे. अनेक प्रायोगिक संस्था आपापल्या जमेल त्या पद्धतीने कुठच्याही सपोर्ट विना, जवळपास सर्व प्रायोगिक संस्था विशेषतः महाराष्ट्रामध्ये काम करताना दिसत आहेत. नाटककार आपल्या समजुतीवर आधारित नाटकं लिहित आहेत, पण एक गायडिंग फोर्स ज्याला आपण म्हणतो तसा नाटककारांसाठी विशेषतः आणि दिग्दर्शकांसाठी उपलब्ध आहे काय, आणि तो नसल्याचा चांगला वाईट काय परिणाम आजच्या मराठी नाटकावर होतो आहे. मुळात नाटक आणि आजचा काळ ह्याची सांगड घालून आपल्याला पुन्हा एकदा आजच्या मराठी नाटकांकडे ती खरंच आजची आहेत का हे बघणं क्रमप्राप्त आहे. आणि या दृष्टिकोनातून आज या परिसंवादाचा विषय हा ठरवलेला आहे. तेव्हा यावर अधिक काही बोलण्याव्यतिरिक्त सूत्र आजचे परिसंवादाचे अध्यक्ष शफात खान यांच्या हाती सोपवतो आणि यापुढे सूत्र त्यांच्या हातीच असतील. नमस्कार. एक तर या आविष्कारांना आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये आपण एक चर्चासत्र ठेवलं पाहिजे, परिसंवाद ठेवला पाहिजे आणि सर्व नाटकवाल्यांनी एकत्र येऊ आणि ज्या रसिकांना या रंगभूमीविषयी काही वाटतं त्यांनी एकत्र येऊन आपण अत्यंत प्रामाणिकपणे काही हातचं न राखून ठेवता स्वतःला एकदा तपासून बघायला पाहिजे. अशा गरजेपोटी आपण हा परिसंवाद म्हणा, चर्चा म्हणा किंवा गप्पा म्हणा हा कार्यक्रम आपण ठरवतो. आणि त्याच्यासाठी आजचं नाटक आजचं आहे का असा एक विषय आपण निवडला आणि या विषयावर आपण इथं बोलण्यासाठी म्हणून मंचावर काही मंडळी, नाटकवादी मंडळी उपस्थित आहेत आणि जे प्रेक्षक आहेत, जे रसिक आहेत, त्यांच्यामध्ये जवळजवळ मी बघतो आहे सर्व ॲक्टिव्ह नाटक करणारे, नाटकाबद्दल विचार करणारे असे लोक आहेत. त्यामुळे सुरुवातीला थोडीशी काही प्रश्नांची मांडणी झाल्यानंतर आपण ही चर्चा खुली करूया. आपणही या चर्चेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्याला काय वाटतंय ते आपण स्पष्टपणे बोलावं अशी अपेक्षा. एक काळ असा होता, हे काही फार जुनं नाही, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतो, की प्रत्येक शहरामध्ये काही सांस्कृतिक अड्डे होते. त्यात किराण्याचं हॉटेल असेल किंवा अगदी फुटपाथच्या कडेला काही 4 माणसं उभी असतील, काही नाट्यगृह होती, नाट्यगृहाच्या बाहेर काही अड्डे होते, वाचनालय होती, वाचनालयाच्या बाहेर काही अड्डे होते.
इथे बँड्राला लक्की हॉटेल होतं, तिथे सगळे उर्दू आणि हिंदीचे लेखक गोळा होत होते. किंग सर्कलला मद्रास कॅफे होतं, तिथं एकट्याशी संबंधित असलेले सगळे कलावंत संध्याकाळी गोळा होत असत. आणि साऊथ बॉम्बेमध्येही कॉफी शॉप होतं, जिथे आपल्याला आठवत असेल की ही सगळी प्रायोगिक रंगभूमीशी संबंधित जी कलावंत मंडळी होती ती तिथे जमत असत. हळूहळू असं झालं की हे सगळे अड्डे थोडेसे कमी कमी होत गेले आणि आता जवळपास ते नष्ट झाल्यातच जमा आहे. वाचनालय देखील बंद झाली आणि आता साधारण फुटपाथवर एक बाकडं आणि त्याच्या मागे एक स्टँड आणि त्याच्यावर 8-10 वर्तमानपत्र वाळत घातलेली, त्याला वाचनालय म्हणण्याची पद्धत. काही वर्षांनी लोक हेच वाचनालय आणि त्यालाच वाचनालय म्हणतात असं समजू लागतील अशी अवस्था. मुद्दा असा आहे की क्रिएटिव्ह फील्डशी संबंधित लोकांसाठी इंटरॅक्शनसाठी त्यांनी एकत्र यावं, त्यांनी बसावं, त्यांनी गप्पा माराव्या, त्यांनी स्वतःच्या काही कलाकृतींवर बोलावं, त्यांनी सुचणाऱ्या गोष्टींविषयी बोलावं. आणि यातूनच जी आहे एक कलावंत, एक अत्यंत सेन्सिबल असं कलावंत घडण्याची ती प्रोसेस आहे. आणि मला असं वाटतं की ही इंटरॅक्शन बंद झाल्यामुळे आता हे जवळजवळ थांबल्याचं आहे. पूर्वी नाट्य संमेलनामध्ये पद्धत म्हणून नाटकावरचा एक 2-3 विषय घेण्याची पद्धत होती दुपारच्या वेळेला. आणि त्यानंतर मग असं झालं की अलीकडे आपण गर्दीतच सगळं मोजतो. 10-20 हजाराची गर्दी काही आपल्याला फार गर्दी वाटत नाही, लाखात बोलावं लागतं. परवा डोंबिवलीला साहित्य संमेलन झालं आणि माणसं कमी भरली तर संपूर्ण एक सांस्कृतिक धक्का मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला बसला की माणसं कशी कमी झाली. तर गर्दीत मोजण्याची एकदा सुरुवात झाली की मग आपण गर्दीसाठी खेळ करायला लागतो. मग 20,000 50,000 लोकांसाठी काही परिसंवाद ठेवता येत नाही, गंभीर विषय तिथे काही कामाचे नसतात, म्हणून हळूहळू ती सगळी चर्चा आणि परिसंवाद बंद झाले. मग गर्दी गोळा करण्यासाठी म्हणून सिरियल मधल्या किंवा सिनेमातले नट्यांचे काही विनोद म्हणा किंवा काही आयटम डान्स म्हणा वगैरे व्हायला लागला आणि मग गर्दी गोळा व्हायला. तर जवळजवळ आता चर्चा कुठेही होत नाही. अगदी महाराष्ट्रामधल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा जेव्हा साहित्यावर किंवा नाटकावर एखादा परिसंवाद असतात त्यात आवर्जून सिरियल मधल्या दोन लोकांना बोलवले असतात. कारण नाहीतर म्हणे मुलं येत नाही, ते 2 सिरियलवाले येतात आणि मग एकदा शूटिंग मध्ये गंमतच झाली अशा पद्धतीचं तिथे बोलणं होतं. तर असं कुठेतरी आपण एकत्र यावं आणि अत्यंत गंभीरपणे हे कोणावर टीका करणं नाही, कोणाची उणीधुणी काढण्यासाठीचं म्हणून चर्चासत्र नाही, हे स्वतःला तपासून बघण्यासाठीचं चर्चासत्र. मी काय करतो, काय करू शकलो, माझ्या मर्यादा काय, माझ्या अडचणी काय. अडचणीवर आता खरं म्हणजे बोलू नये, कारण एक आपली मराठी परंपरा आहे आणि खास करून नाट्य संमेलनाचे अध्यक्ष असतात ते सहसा वर्षभरातल्या अडचणींचा पाढा वाचतात. ही पद्धत आहे, कारण ते शासनातले काही लोक असतात आणि आपली अशी एक अपेक्षा असते की शासनातल्या लोक अडचणी समजावून घेऊन ते कदाचित या अडचणी दूर करतात. पण आपण हे बघतोय की गेल्या 40 वर्षामध्ये आपल्याला एक छोटंसं थिएटर नाटक करायला हवं असं आपण 40 वर्षामध्ये असंख्य वेळा सांगूनही त्यात काही फारसा फरक पडत. तर आपण त्या गोष्टी बाजूला ठेवूया आणि आज बोलण्यासाठी असा विचार केला होता की मराठी जेव्हा आपण आजचा फोकस मराठी नाटक असला तरी फक्त आपण मराठी नाटकावर बोलूया ना. इतर भाषेत इतर प्रांतात काय होतं, देशात काय होतं, परदेशात काय होतं याचाही या अंगानं विचार आपण करूया आणि त्या तुलनेत आज आपण कुठे आहोत याचाही आपल्याला या चर्चासत्रात जर विचार करता आला तर तो आपण करावा अशी माझी इच्छा आहे. आणि मराठी नाटक म्हटल्यानंतर व्यावसायिक रंगभूमी आली, समांतर हौशी रंगभूमी आली, एकांकिका स्पर्धा करणारे लोक आले, लोककलावंत आले आणि नव्याने गावागावामध्ये थिएटर आपल्या पद्धतीने आपलं म्हणणं नाटकातून मांडणारी मंडळी आली. खरं म्हणजे लोककलांबरोबर आता जगभर तिथल्या आदिवासी कलांचा सुद्धा अभ्यास केला जातो आणि ते फार महत्त्वाचं मानलं जातं. आपल्याकडेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानी एक 3-4 वर्षापासून आदिरंग नावाचा महोत्सव भरवायला सुरुवात केली आहे आणि तिथे देशभरातले आदिवासी आपली कला सादर करतात. मुंबईमध्ये सुद्धा हा खेळ एक 2-3 वर्षापासून होतो आहे
पण सहसा कुठलाही मराठी नाटकवाला तिथे जात नाही, कारण आदिवासी कलावंत आणि लोककलावंताशी आपलं काही नातं आहे, आपलं काही घेणं देणं आहे, याची तशी जाणीव आपल्याला नसते. तर आज या सगळ्या गोष्टींवर आपल्याला बोलता येईल, म्हणूनच व्यावसायिक रंगभूमीवर त्याचं रिप्रेझेंटेशन करणारे आज आम्ही खरं म्हणजे गवाणकरांना अचानक ते ऐकायला म्हणून आले होते, पण विजय केंकरेंचं काही अडचण असल्यामुळे ते येऊ शकले नाही. आपण ते इथे व्यावसायिक रंगभूमीवर आणि व्यावसायिक रंगभूमीवर होणारी नाटकं, आज होणारी नाटकं ही आजची कशी आहे किंवा कशी नाही हे ते बोलतीलच. मी सुनील शानबागचं नाव सुचवलं, त्याला कारण दोन आहे. एक तर सुनील शानबाग हिंदी आणि इंग्रजीतून थिएटर करत असला तरी मराठी थिएटरशी त्याचं एक नातं आहे. सगळी मराठी नाटकं तो बघतो, बरीचशी नाटकं तो बघतो, आणि गेल्या काही वर्षांमध्ये मी सुनीलचं काम बघतो आहे. सुनीलनी स्वतःची एक थिएटर इडियम शोधून काढली आहे, स्वतःची एक रंगभाषा घडवली आहे, आणि त्या रंगभाषेमध्ये तो वेगळे प्रयोग करताना दिसतो. आणि नाटकाच्या निमित्तानं भारतातल्या अनेक प्रांतांमध्ये तो फिरत असतो, परदेशात फिरत असतो. तर त्यांनी एकूण आज जगभर चाललेलं नाटक काय आहे हे तो जाणतो. आणि राजकुमार तागडे हे शिवाजी अंडरग्राऊंड आपल्याला माहिती आहे, आणि एका छोट्याशा गावात राहून तिथे तो त्याच्या अटींवर नाटक करतो, त्याला हवं तसं नाटक करतो. झालंय असं की एक काळ असा होता की मराठी नाटक गावागावात मराठी नाटक होतं, आणि त्याच्या आविष्काराची भाषा वेगळी होती, ती गावागावाप्रमाणे बदलत होती. अगदी जुन्या नाटक मंडळ्या बघितल्या आपण मराठीतल्या, तरी त्या इचलकरंजी, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणात काही अशा पद्धतीनं गावागावात विखुरलेल्या अशा त्या संस्था होत्या. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे अलीकडे हे सगळं थिएटर जे आहे त्या शहरातल्या लोकांनी हायजॅक केलं की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. त्यामुळे त्याची वेगळी भूमिका आपण त्या निमित्ताने जाणून घेणार आहोत. आणि आलो हा तरुण आज प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारा रंगकर्मी आहे, तेव्हा त्याचेही आपण विचार ऐकणार. एक मला अत्यंत कच्चे असे जे काही या विषयाच्या संदर्भात प्रश्न पडले ते फक्त मी ठेवतो. याच प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असा माझा काही हट्ट नाही. हे फक्त दिशा दाखवण्यासाठीचे म्हणून प्रश्न आहे. बोलता बोलता चर्चेतून आणि आपण विचारलेल्या प्रश्नांमधून आणखी नवीन प्रश्न उपस्थित होतील, आणि त्यावरही आपल्याला बोलता येईल. ते काही प्रश्न आहेत ते मी फक्त वाचून दाखवते, विस्तारानं मी त्याच्यावर बोलणार नाही. त्यानंतर जर वेळ असेल तर आपण बोलूया. ही सगळी मंडळी आता बोलतील आणि त्यानंतर वेळ उरला तर मी बोलेन. मला माहिती आहे की मला अध्यक्ष हे पद दिलेलं आहे ते निवळ मी कमी बोलतो म्हणून दिलेलं असावं असं मी समजतो. तर प्रश्न असे आहेत की आजच्या मराठी नाटकात आजचं जगणं प्रतिबिंबित होतं का? तो जगणं बदललं, नाती बदलली. हे बरं ठीक आहे, काहीतरी डोळ्यावर येते. बरं ठीक आहे. हा, जगणं बदललं, नाती बदलली, त्याची सूक्ष्म नोंद आपलं नाटक घेतं का? आधुनिक जाणीवा त्यातून व्यक्त होतात का? आपलं नाटक फक्त आजची गोष्ट सांगून थांबतं की त्यात आधुनिक विचारही व्यक्त होतात? म्हणजे आपल्या नाटकात डॉल्स हाऊसची गोष्ट असते पण नवराचं घर सोडणं नसतं वगैरे. 4 ते बदलले आधुनिक, त्यात जे बदल आहे ते बदलांच्या, जे काही समाजात बदल होत आहेत त्या बदलांच्या बाजूने आपण आहोत नाटकवाले की विरोधात आहोत? त्या आजच्या जगण्याला सामोरं जातं का की ते पलायनवादी? आपल्या नाटकाला आजच्या जगण्याची स्पंदनं पकडता येतात का? गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत काही बदल झालाय का? प्रत्येक फॉर्मची एक्सपायरी डेट असते. आपण एक्सपायरी डेट संपलेल्या पद्धतीनं नाटक करतोय का? म्हणूनच ते निरस कंटाळवाणं होत चाललंय का? आपल्या नाटकातली मॅजिक संपत चालली आहे का? 60 ते 80च्या दशकात बॅक टू रूट
अशी एक चळवळ सुरू झाली होती. नाटकातल्या देशी परंपरा आपण हुडकत होतो. नवीन थिएटर इडियम किंवा रंगभाषा घडवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच्यात हबीब तन्वीर असतील, बी कारण, पणिक्कर, भानुभारती, रतन थियाम आणि आपल्याकडे विजयबाईंनी असा प्रयत्न केला. तेंडुलकर, जब्बार पटेलांचे घाशीराम कोतवाल आणि केंद्रेंचा झुलवा. हा शोध थांबला का? आपण तो का थांबवला? अनेक भाषेत प्रांतात नाटककाराला मागे सारून दिग्दर्शक प्रमुख झाला आहे. तोच टेक्स्ट क्रिएट करू लागला आहे. डिव्हाइस थिएटर म्हणा की इम्प्रोव्हायझेशन थिएटर वगैरे वगैरे. मराठी नाटक आजही नाटककारांवर अवलंबून आहे. त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय? मराठी नाटक शब्दातून गोष्ट सांगणारं शब्दबंबाळ नाटक आहे. मायबाप प्रेक्षकांचं अनुनय करणारी नाटकं आहे. हे इतरांचं आपल्या रंगभूमीविषयी असलेलं मत आहे. पूर्वी नाटकं गावागावात पसरली होती. मराठी नाटक शहरी विशिष्ट वर्गाच्या लोकांनी पळवलं आहे का? त्यात परिघाबाहेरच्या नव्याने व्यक्त होऊ पाहणाऱ्या कलावंतांना स्थान आहे की नाही? मराठी नाटक भूमिका घेतं का की ते प्रेक्षकांना आवडणारच बोलतात? आपण जगभराच्या रंगभूमीची नोंद घेतो का? नवीन टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केली आहे का? फॅशन म्हणून प्रयोग होतात, आंतरिक गरजेपोटी काही प्रयोग होतात का? नाटक करणाऱ्या बघणाऱ्यांना अभ्यासाची गरज असते का? असे काही थोडं प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या आसपास किंवा आपण कुठलेही नवीन मुद्दे मांडायला हरकत नाही. आपल्याला योग्य वाटलं तरच पण इथे येऊन बोला, अन्यथा आपण बसून बोललात तरी काही हरकत नाही. आणि मी ज्येष्ठ मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गव्हाणकरांनाच विनंती करतो की सर या चर्चेला आपण सुरुवात करा. धन्यवाद. आविष्कार या संस्थेचा मी देखील सभासद नसलो तरी इथून सभासद आहे गेली 30 वर्ष. नाटक कसं बघावं, कसं वाचावं हे आविष्कारने आम्हाला तरुण वयात शिकवलं. त्यावेळेस काय झालं होतं की 73ला दोघी नाटक माझं रंगमंचावर आलं होतं आणि त्या नाटकाचे दिग्दर्शक कमलाकर सारंग होते आणि बाइंडर नंतर दोघी आलेलो होतो. आणि त्यामध्ये सुलभा देशपांडे, लालन सारंग, स्वतः कमलाकर सारंग, नारायण पै ही आविष्कारची सगळी मंडळी शिकत होती, काम करत होती. आज मी शुभेच्छा देतोय शबीजी सर्वांना. काका, मी खरं कसं आलो होतो, एक श्रोता म्हणून आलो होतो आणि मग हा अचानक अडचण कळली की देवताताईंना अपघात झाला थोडासा आणि त्या पडल्या, त्याच्यामुळे विजय येऊ शकत नाही. मग ही मला पहिल्यापासूनची सवय आहे. आता जरा मी व्यावसायिक रंग बोलूच आपण की वस्तानाचा जेव्हा शुभारंभाचा प्रयोग होणार होता 16 फेब्रुवारी 1980 साली, तर त्यावेळेस काय झालं होतं की शुभारंभाच्या प्रयोगाची जाहिरात आलेली होती. शनिवार दुपार होती ती आणि जाहिरात आली. मामा पेडणेकर आमचे व्यवस्थापक होते. आणि मग पूर्वी म्हणजे ही आपली रंगभूमी जी आहे ती भाबडी आहे, म्हणजे आपल्या ज्याला ज्योतिषावर येतात याच्यावर विश्वास ठेवते, शुभशकुन याच्यावर. तर झालं होतं काय, जरा इकडे विषय तर होते, जरा थोडंसं वॉर्मअपसाठी मी बोलतोय. तर ते जाहिरात आल्यानंतर असं कळलं की 16 फेब्रुवारी 1980ला 84 वर्षांनी सूर्यग्रहण येते. अमावास्या, राहू केतू, शनिवार असा त्रिवेणी दुस्स असा काहीतरी काळ होता तो. आणि मग मामा पेडणेकरांच्या लक्षात आलं की 75 साली वस्त्र मी स्वतः प्रोड्युसर होतो, निर्माता होतो, तेव्हा पडलं होतं. आणि 16 फेब्रुवारी 80 तर म्हणे हे दोनच प्रयोगात अगोदर नाटक पडलेलं आहे, म्हणजे व्यावसायिकची गणित विषयी येते बघा आता मिळतो. तर म्हणे आपण 16 फेब्रुवारीला नाटक करण्याच्या ऐवजी अपशकुनाच्या दिवशी अमावस्या होती ती, आपण 15 फेब्रुवारीला करून टाकू. तर झालं काय की 15 त्यावेळेस महासागर नाटक जोरात चाललं होतं कलायुग होतं. त्याच्यामध्ये मच्छिंद्र कांबळी जो पांडुदादा सरपंचाची भूमिका करणार होता
तर 16 तारखेला नेमकं पुण्याला त्याचा प्रयोग होता. सुवर्णाची भूमिका स्फटिकार खूप चांगला करायचा म्हटलं. आणि मग लक्षात आलं की 16 तारखेला प्रयोग काय होऊ शकत नाही, मग आपण 15 तारखेला करून घेऊया. आणि 15 तारखेला मच्छिंद्र नव्हता, मग पाडोदाचा सरपंच कोण. मी तालमीला जायचो, लेखकाला थोडंसं पाठ असतं आपलं नाटक, तर मलाही तसं पाठ तालमीत जात असल्यामुळे. आणि मग 24 तास बोलले होते आणि राजा एकमेकांना विचार कोणी तयार नाही. आणि मग शेवटी त्यांनी मला धरलं दोघांनी आणि सांगितलं पाडोदाचा सरपंच तुम्ही करा. तर शुभारंभाच्या प्रयोगाला 15 फेब्रुवारी 1980 ला पाडोदाचा सरपंच मी गंगाराम गव्हाणकडे केला होता. तसं आता इथे मी स्वतः म्हणून आलो, डायरेक्ट मला इथे आता बोलायला उभं. ही सवय पूर्वीपासूनची आहे. असो, तर सगळ्यांचं अभिनंदन. आणि दुसरं असं आहे की आता जो विषय आपला आहे की आत्ताची रंगभूमी आत्ताची आहे का, तर आपण जर आता आढावा घेतला, मगाशी तुम्ही छान प्रश्न काढलेले आहेत ते की खेड्यापासून ते शहरापर्यंत सगळे. तर आता जर आढावा घेतला आपण आता पाहिलं असं, तर मी आता अध्यक्ष झाल्यापासून जवळजवळ 12-13 महिने फिरतोच आहे कोकणापासून सगळे सत्कारासाठी आणि उद्घाटनांसाठी, नारळ फोडण्यासाठी. तर मी आता जी प्रश्न तेव्हा वस्त्रण जेव्हा चालू असं किंवा कुठली जी नाटक व्यवसायाची होती चालत होती की भरभरून चालायची. दौऱ्या म्हणजे नटांना पुढचं जे काम जे नोकरी करणारे नट होते त्यांना रजा टाकायला मिळायची आणि इतकं जबरदस्त नाटकं चालत होती. आता मी सगळं हे पाहतो वर्षभरामध्ये आनंद या गेल्या 10-15 वर्षामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. थिएटर्स उपलब्ध आहेत पण नाटकं नाही. ठेकेदार जे आहे तिकडचे ठेकेदार, त्यांच्यामध्ये 3-3 ठेकेदार असतात. एक मुख्य ठेकेदार आणि दुसरे मग सब ठेकेदार. म्हणजे याचे किती 1 लाख असेल तर मग त्याचे 25-25 असा तो सगळा प्रकार असतो. तर आता हे सगळं ओस पडण्याचं कारण असं आहे की मुळात काय झालं की गिरणी जेव्हा बंद झाल्या, पूर्वी काय व्हायचं फार मोठी एक असं होतं की गॅलरी भरत आली की निर्माता खुश असायचा की गॅलरी भरत आली की गॅलरी अगोदर पॅक व्हायची मग पुढच्या रंगा भरायची. मग निर्माता खुश की बाबा गॅलरी भरली पुढच्या रंगा भरणार आहे. आता काय झालं, गॅलरी कधीच उघडली जात नाही आणि पुढच्या रंगा भरल्या जातात, त्या मोजक्याच असतात आणि मोजक्यात नेमक्याच नाटकांना असतात. आणि खेड्यापाड्यात आता अशी परिस्थिती आहे की थिएटरच आहे त्याचे कधी कधी दरवाजे पण उघडत नाही, कारण त्याचे प्रयोगच होत नाहीत. मी आता विचार करताना प्रयोग का होत नाहीत, तर ते काय म्हणतात की इथे नाटकच येत नाही. नाटक काय येत नाही त्याची व्यावसायिक गणित आहे. 2-3 कारण आहेत त्याला अशी. एक तर या टीव्ही माध्यमामुळे पूर्वी एकच चॅनल होतं, त्यामुळे ठराविकच प्रेक्षक असायचा. आता अनंत चॅनल्स झाली आणि त्या अनंत ही जी सगळी चॅनल्स त्यांची जीवघेणी स्पर्धा आहे चांगल्या अर्थाने की कशी हे होतील, आपलं चॅनल कसं जास्त TRP जास्त कसा मिळेल, त्याच्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये मराठी नाटकाकडे प्रेक्षक वळेन असं झालंय. त्याचं कारण असं आहे की दर पण वाढलेले आहेत आणि ते साहजिकच आहेत. नटांचे दर वाढलेले आहेत, थिएटरची भाडी वाढलेली आहे, जाहिरातीचे दर वाढलेले आहेत, तांत्रिक सगळे वाढलेले यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे एका माणसाला 300 रुपयाचं तिकीट असेल पहिल्या रांगेचं, तर मराठी प्रेक्षकाला कुटुंब वत्सल माणूस येतो, त्याला अशी सवय एकटा जायची सवय नाही, तर तो कुटुंबासकट जातो. आणि 4 माणसं जर जायची झाली तर त्याच्या जे महिन्याचं जे गणित आहे की बाबा एवढ्या याच्यामध्ये हे बजेटमध्ये बसलं पाहिजे, तर त्या बजेटमध्ये तो बसणं कठीण होऊन जातं. तर हा याच्यामुळे सगळा. आणि खेड्यातला जो प्रकार मगाशी म्हणालो त्याच्याकडे खूप जातच नाही, कारण परवडतच नाही ना. आता 32,000 रुपये भाडं आहे, म्हणजे एका प्रयोगात जायचं काय कुठे बाहेर गावी जायचं गाडीचं भाडं झालं. आता 32,000 थोडं बुकिंग तर व्हायला नाही. जो ठेकेदार प्रयोग घेतो ठेकेदारीने घेतो त्याला ते परवडलं पाहिजे. त्यामुळे हा सगळा शुकशुक आहे. आणि झालंय काय सगळी की या सगळ्या मराठी माणसाची भूक हा कधी तो शांत बसणार नाही. नाटक अंगवस्त्र निवारा आणि कर्मणूक हे जे आहेत, नाटक हा मराठी माणसाचा फार मोठा अविभाज्य घटक आहे, स्थायी आहे जीवनाचा. तर तो काय करतो मग आता बघा तुम्ही, एक लक्षात येईल की अखंड महाराष्ट्रभर एक पावसाळा सोडला 2-3 महिने सोडले तर प्रचंड प्रमाणामध्ये एकाएका स्पर्धा होत आहेत. आणि त्या ज्या एकाएका स्पर्धा अतिशय दर्जेदार होत आहेत आणि काही काय करतात म्हणजे त्या एकाएका व्यवसायाकडे वळले आहेत की एकाएका एक संस्था करते आणि तर नंबरात आल्यानंतर अखंड महाराष्ट्रामध्ये फिरवत आहे. तो एक प्रायोगिक रंगभूमीचा वेगळ्या अर्थाने असा व्यवसाय तळ्यांचे अतिशय मी तर म्हणतो की ही पौष्टिक गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे ती. कारण काय हेच जे प्रायोगिक रंगभूमीचे नट आहेत, तंत्रज्ञ आहेत किंवा सर्व काही लेखक आहेत, हे हळूहळू व्यावसायिक रंगभूमी म्हणजे काही काय जाते याच्यामध्ये तुझी. मग असं म्हणावं लागेल की आजची रंगभूमी आजची आहे का. मी तर असं म्हणेन की आजची रंगभूमी आजची आहे, परंतु ती जुन्या नाटकांना खांद्यावर घेऊन हळूहळू पुढे सरकण्याचा प्रयत्न करते. बघा नवीन जुनी नाटकं इतक्या ठिकाणी चालली आहेत
तर त्यामुळे आणि पुन्हा काय होते, त्या खांद्यावर बसलेली जी नाटकं आहेत ना ती पुढच्याला खुणावतायत. आम्ही आता पुढे कसा प्रवास करायचा. बरं कसं होतं आता, आता हे कुठे आहेत आमचे मुळे साहेब, कुठे रणदीप मुळे. पूर्वी आता नेपथ्याचा भाग झाला, तंत्रज्ञानाचा मग मी प्रश्न तो काढलेला आहे. पूर्वीची नेपथ्य बघण्यासाठी असायची, आजची नेपथ्य वाचण्यासाठी. की प्रकाश शोधण्यासाठी ही पूर्वी प्रकाश शोधना असायची, म्हणजे दिवाणखाना, आबाजाबाचा दिवाणखाना वगैरे वगैरे. परंतु आजची प्रकाश योजना हे आशयानुरूप, पात्रांच्या स्वभावानुरूप, रंगमंचाच्या जी काही गरज आहे त्यानुरूप ती प्रकाश योजना सुद्धा बोलते, नेपथ्य सुद्धा बोलतं. म्हणजेच काय म्हणजे, जरी आजची रंगभूमी थोडी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असली तरी ती व्यावसायिक रंगभूमीला म्हणजे मागच्या जुन्या नाटकांना खांद्यावर घेऊन पुढे त्यांच्या प्रकाशित करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला तारणदार ठरणार आहेत ते आमचे प्रायोगिक रंगभूमीचे. एक एक एकांक बघा, त्यांचे आशय बघा, विषय बघा, काय इतकं जबरदस्त असतं की म्हणजे ही लहान लहान मुलं म्हणजे कॉलेजची लहान, आता लोकांच्या स्पर्धा घेते, लोकसत्ता घेते किंवा इतर ठिकाणी त्यांचे आशय बघितले, तरुण मुलांचे आशय बघितले का स्थिमित व्हायला होतो. काय त्यांच्या डोक्यामध्ये की हा म्हणजे ह्या मुलांनी, म्हणजे कॉलेजच्या मुलांनी, तरुण मुलांनी, कॉलेजच्या मुलांनी, की मला तर वाटते 50 वर्ष पुढे रंगभूमी नेलेली आहे, प्रायोगिक रंगभूमीमध्ये. हीच अपेक्षा आम्हाला व्यावसायिक रंगभूमीकडून आहे. काय झालं होतं, पूर्वी भाषांची नाटकं असायची, सगळी जी आता जुनी नाटकं येत आहेत ती भाषेचा समृद्ध असेल नाटकं आहेत, तशा आशयाची जर नाटकं आली. पण आता होते काय, जी नाटकं झाली ते स्टार कास्टवर झालेली, जे टीव्हीवर दिसतात. प्रशांत दामले, जाधव आहे, 2 जाधव, एक प्रशांत दामले, यांच्या खांद्यावर आता रंगभूमी आहे ती. पूर्वी कसं होतं, संस्थांच्या नावावर नाटकं चालायची. पटशीकर होते, वाघ होते, मोहन तोंडवळकर होते, म्हणजे नाट्यसंपदा, चंद्रलेखा, कलायोग, हे सगळे म्हणजे भीष्माचार्य होते मराठी रंगभूमीचे. आज ती तशी परिस्थिती राहिलेली नाही. तरी पण नाटकं चालण्याचं, तुम्ही जाहिराती जर आपण म्हणजे एक आश्चर्य वाटते, इतक्या जर जाहिराती नाटक किती झाले. परंतु आज परिस्थिती अशी आहे की निर्मात्यांची माझं कधी बोलणं होतं, तर ती अशी परिस्थिती आहे की प्रत्येक निर्माता हे म्हणतोय की 75 ते 80,000 रुपये जर बुकिंग झालं तर खिशातून काही टाकावं लागत नाही. मग तेवढं बुकिंग होत नाही, मग काय करतो, ही आता व्यसन लागले. गडकरी म्हणायचे, माणूस दारू कधी सोडतो प्यायच्या अगोदर. नाटकाच्या बाबतीत कसे एकदा तोंडात रंग फासला की तो त्याला पुन्हा लावावाच लागतो. म्हणून ही खिशाला परवडत नसतानाही स्वतःची आणि प्रेक्षकांची भूक भागवण्यासाठी आजचा जो निर्माता आहे किंवा नाट्य सगळे आहेत हे त्या दिशेने प्रयत्न करतायत. तर आपण त्यांचे आभार मानू. आणि मी एकच म्हणेन जाता आता की प्रश्नांची उत्तर सगळे होणारच आहेत की आजची रंगभूमी आजची आहे, परंतु ती जुन्या रंगभूमीला खांद्यावर घेऊन पुढे जाण्याचा प्रवास करते. धन्यवाद. एकतर व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करणं किती अडचणीचं झालं आहे हे सरांच्या भाषणातून स्पष्ट झालं. अजूनही जर काही आपण त्याच्यावर बोलू शकलो असतो तर अधिक बरं झालं असतं. म्हणजे माणसं नाटकाकडे यायची का थांबली, 300 रुपयाचं तिकीट झालं ते परवडत नाही, ही एक बाजू झाली. पण आपण मल्टिप्लेक्सला वगैरे गेलो तर तिथे मराठी माणसं मात्र 300-400 रुपयाचं तिकीट काढून येत आहेत आणि नीट कॉफी आणि पॉपकॉर्नचा आनंद घेत आहेत, असं दृश्य आपल्याला दिसतं. त्यामुळे ही एक बाजू जरी झाली की थोडंसं तिकीट महाग झाल्यामुळे ते आता मराठी रसिकांना परवडत नाही आहे. पण असून असं काय झालं की नवीन तरुण, नवीन जनरेशनचे लोक आपलं नाटक यायला बघायचे थांबले. ते आजच्या नाटकाबरोबर रिलेट का करत, हा मुद्दा आहे आणि त्याचं कधीतरी आपल्याला उत्तर शोधावं लागणार. आता एकांकिका स्पर्धेचा मुद्दा आहे, त्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे की अत्यंत वेगळे विषय आज एकांकिका स्पर्धेमधून होणार आहे, एकांकिकेमधून हाताळले जात आहे. एकांकिका स्पर्धेचा एक धोका मात्र कायम असतो. एकांकिका स्पर्धेमध्ये जे स्पर्धक उतरतात, आणि आता तुम्ही म्हणा हा नवीन ट्रेंड आहे की आपण एक एकांकिका करतो आणि महाराष्ट्रभर एक 25 ते 26 लहान मोठ्या स्पर्धा होतात आणि त्या 26 स्पर्धेमध्ये आपण ते नाटक फिरवून आणतो. आणि साधारण स्पर्धेचा 3 ते 5 वर्षापर्यंतचा एक फॉर्म्युला असतो. आणि एकदा म्हणजे IIT क्रॅक करतो ना आपण, तसं एकदा तो फॉर्म्युला आपण क्रॅक केला
तर 1 नंबरची एकांकिका बेतता येते. साधारण हा तिथे काम करणाऱ्यांचा अनुभव आहे. आणि जवळजवळ व्यावसायिक स्तरावर काही तरुण मुलं महाराष्ट्रभर अशा एकांकिका करून काही पैसे मिळवताना दिसत आहे. एकांकिका स्पर्धेची एकदा चटक लागली आणि त्या फॉर्म्युलावर हुकूम नाटक बेतायची आणि अनुभव बेतायची सवय लागली की तो ग्रो होत नाही, तो वाढत नाही, तो एका छोट्या परिणामामध्ये संपून जातो. हा इतिहास. पण तिथे चमकदार काम करणारी मुलं पुढे वाढताना, ग्रो होताना किंवा मोठ्या अनुभवानं भिडताना दिसत नाही. तेव्हा हा एक धोका आपण लक्षात घ्यायला हवा. आता मी राजकुमारला विनंती करेन की राजकुमारने त्याच्या एका वेगळ्या थिएटरवर तो कशा पद्धतीने विचार करतो, त्याला आमचं नाटक बघताना त्याला काय वाटतं ते आजचं आहे की नाही आणि त्याचं नाटक आजचं आहे की नाही या विषयावर जरा त्यांनी विस्ताराने बोलावं. कुठेही तुला इथे कम्फर्टेबल वाटत असेल तर इथे बसून. नाटकाशी नातं सांगणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनी, मला जर खरं अगोदर माहित असतं की अशी मोठी प्रश्नावली काढली तर कदाचित मी आलोच नसतो. कारण मी 10वी नापास आहे. मला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरच देता येत नाही. फक्त पडलेल्या प्रश्नाची उत्तर शोधायचं मी आता पण ठीक आहे. तरी पण आता तुम्ही विचारले तर तसा काहीतरी मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मी इथं नाटक जे डोक्यात घेऊन आलोय तर ते फक्त लेखनाच्या अंगानं अशा अर्थानं नव्हतं घेऊन आलो होतं. ते अभिनय, प्रकाश योजना, नेपथ्य आणि लेखन अशा चारही गोष्टी घेऊन आलो होतो आणि थोडं थोडं त्याच्यावर बोलायचं असं ठरलं होतं. पण अचानक सरांनी सांगितलं की आता भरपूर वेळ आहे, बोला. तर जास्त जर गिऱ्हाईक आलं तर आई थोडंसं पाणी टाकू का असं विचारायची. शेवटी पाणी टाकलेलं लक्षात येतं म्हणून जेवढं ठरलेलं आहे तेवढंच बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मराठी नाटक हे आजचं आहे का, आजचं मराठी नाटक आजचं आहे का हे जर मला विचारलं तर कदाचित मी 2-3 पद्धतीची उत्तरं देईन. नेपथ्याच्या दृष्टिकोनातून विचारलं तर मी जेवढे नाटकं पाहिले त्या बाबतीत मी म्हणेल हो, आजचं मराठी नाटक आजचं आहे. प्रकाश योजनेच्या बाबतीत जर मला विचारलं की आजचं मराठी नाटक आजचं आहे का, तर काही अपवाद वगळता मी हो म्हणेन. कारण मी ज्यावेळेस आकडा घेऊन आलो होतो इथं पहिल्यांदा, दीपक सरांनीच आम्हाला आणलं होतं, तर जे आकडा मी आणि माझा मित्र संभाजी तांगडे आम्ही दोघं ती एकांकिका करायचो. तर ज्यावेळेस जाम समर्थला आम्ही ती एकांकिका केली त्यावेळेस ती एकाच कंदिलात केली होती. तिथं लोकांना ती कळली. औरंगाबादला आल्यानंतर आम्हाला तिथं थिएटर मोठं असतंय, ते एका कंदिलात लक्षात येणार नाही. मग आम्ही 2 कंदील लावले तिथे. तेच आम्ही मुंबई मराठी साहित्य संघात दीपक सरांनी आणि नंदू माधव सरांनी ज्यावेळेस आम्हाला इथं बोलावलं त्यावेळेस आम्ही तिथं 3 कंदील लावले. तरी पण म्हणले की त्यांनी लाईट वापरायला पाहिजे. तर जशी जशी माणसं बदलतील, परिस्थिती बदलेल तसं तशा विचारही बदलत असतात. पण मी आज म्हणेल की प्रकाश योजना ही काळाबरोबर चालणारी, अगदी 100 स्पॉट सुद्धा आपल्याकडं आता वापरते. जे पहिले अगदी ड्युट्या आणि मशालीवर नाटकं केल्या जायची. आजचं प्रकाश योजना, आजचं नेपथ्य हे आजच्या काळाशी सुसंगत आहे. मी अभिनयाच्या बाबतीत थोडंसं माझं वेगळं मत आहे. कारण अभिनय हा आजच्या मराठी नाटकातला अभिनय आजचा नाही, मला कालचा वाटतो. आणि आशयाच्या बाबतीत आजचं आहे, कालचं आहे, पण आजचं मराठी नाटक उद्याचं नाही. ते जरा थोडे हातावरचं पोट असल्यासारखं वाटतं. आजच्या आजच करायचं, खायचं आणि निपटायचं असं मला वाटतं. पण हे सगळं जर मोजायचं असेल तर आजचं मराठी नाटक आजचं आहे का हे जर मोजायचं असेल तर याच्यासाठी नेमकं मीटर काय वापरायचं. कारण जर एखाद्या माणसाला ताप आला
तर ते तापमापी डॉक्टर घेतो आणि अडचणीच्या ठिकाणी ठेवतो माणसाच्या, तोंडात ठेवतो, टाकेत ठेवतो किंवा कुठे अशा ठिकाणी, आणि ते पूर्ण शरीराचा ताप सांगतो. पण ते जर पर्जन्यमान मोजायचं असेल तर ते एका ठिकाणी भांड ठेवून चालत नाही. तर ते एक भांड शिवाजी मंदिरला, एक भांड आविष्कारला, दुसरं विदर्भात ठेवावं लागेल, तिसरं कोकणात ठेवावं लागेल, कणकवलीला. जमलं तर राहिलं सायलं तर आमच्या मराठवाड्यात बी एखादं ठेवलं तरी चालतं. सगळीकडचा जर अंदाज घेऊन मग नंतर आपल्याला एकूण सरासरी काढावं लागेल की पर्जन्यमान नेमकं महाराष्ट्राचं किती आहे. तर तशा अनुषंगानं नुसतं मराठी नाटक शिवाजी मंदिरच्या कडक रविवारवर मोजता येणारच नाही नक्कीच, कारण आपल्याला ते माहिती आहे की कडक रविवार शनिवार कुणाला मिळतो, कसा मिळतो, काय याची जाण आपल्या सर्वांनाच आहे. तर मग ते नाही मोजता येणार, त्याच्यासाठी आविष्कारमध्येच यावं लागेल. आजचं मराठी नाटक आजचं आहे का, जामसमर्थला यावं लागेल, आमच्या गावाकडं कणकवलीला जावं लागेल, विदर्भात जावं लागेल, जळगावला जावं लागेल, शंभू पाटलांकडं, तिथं नाटक बघावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला आजचं मराठी नाटक आजचं आहे का हे अजिबात कळणार नाही. मी 2 वर्षापूर्वी जळगावच्या स्पर्धेत गेलो, स्पर्धेला परीक्षक म्हणून गेलो होतो, एकांकिका स्पर्धेत. तिथं मी जवळपास 40-45 नाटकं पाहिली होती आणि नेमकंच सत्तांतर झालं होतं, मोदींचं सरकार आलं होतं. मी त्या विचाराचा नाही, पण मी मोदींचं म्हणजे आदरार्थीच बोलतो, कारण ते आपल्या लोकशाहीने निवडून दिलेले आपले प्रधानमंत्री आहेत. या उद्देश त्यांचं सरकार आलं होतं आणि तिथं 2 नाटकं होतं. एक होतं ते मोदींचं समर्थन करणारं नाटक होतं आणि दुसरं होतं ते मोदींच्या विरोधात विचारणारा, त्यांची भूमिका मांडणारं असं नाटक होतं. अर्थात मोदींचं समर्थन करणारं जे नाटक होतं ते टेक्निकली खूप स्ट्रॉंग होतं आणि जे मोदींच्या विरोधात भाष्य करणारं होतं ते कंटेंट वाईज स्ट्रॉंग होतं. आणि साहजिकच मी ते कंटेंट वाईज जे स्ट्रॉंग होतं त्या नाटकाला माझी पसंती दर्शवली. कारण आपल्याकडे असं आहे की शेवटच्या पर्यंत आवाज गेला पाहिजे. मग ज्यावेळेस शेवटच्या पर्यंत आपण टेक्निकली आवाज घालण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ओरडताना माणसाचं भान हरवण्याची शक्यता दाट असते, कारण शरीर आणि मन एकत्र त्या गतीला साथ देत नाही. आणि आपल्याकडे असं आहे की पूर्वीचा काळ होता की अशी काही याची साधनं नव्हती आवाज पोहोचवण्याची आणि खूप लोक यायचे, त्यामुळे नटानं ओरडणं साहजिक होतं. त्याला ते ओरडून शेवटच्या पर्यंत आवाज पोहोचवणं त्याची गरज होती. मला असं वाटतं की आज जर आपण ओरडून हे करत असतो, आपण जर शेवटच्या पर्यंत आवाज घालत असतो, तर बरं आपल्याकडं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासारखं ऑन स्टेज पाणी पण नाही. आपला जर घसा बसला तर आपल्याला प्यायची पण परमिशन नाही. आपण ऑन स्टेज एखादा नट घसा कोरडा पडला म्हणून पाणी नाही पिऊ शकत, ती पद्धत नाही. मला असं वाटतं की आपण या टेक्निक मध्ये थोडासा बदल करायला पाहिजे. मी आता एक सिनेमा करत होतो, तुम्ही आता नाटकोन डायरेक्ट सिनेमा कसा हे दिला, पण ते दोन्ही एकच भाग आहेत. नाटकावरीच सिनेमा काम करते. तर माझी एक आपली हट्ट होती, आपण हे कसं राजकारणी कसं स्वतःच्या पक्षातल्या जातीच्या लोकांना तिकीट देतात, तसं मी असं ठरवलं सगळे थिएटरवालेच घ्यायच्या त्या सिनेमामध्ये. आणि आम्ही ऑडिशन औपचारिक सगळ्यांची भेटी गाठली आणि चेहरे कळावे म्हणून मी ऑडिशन लावले आणि असं एक अनौपचारिक असं खाजगी सांगितलं होतं की शक्यतो थिएटरवाल्यांना नाही करा. पण थिएटरवाले ज्या पद्धतीनं म्हणजे शेवटच्या पर्यंत आवाज जावा म्हणून ज्या पद्धतीनं आवडत होते ना, तेवढं ते इरिटेट होत होतं. खरं तर त्याची गरज नव्हती एवढं ओरडण्याची. मग नंतर मग त्यांचं थोडंसं खाली दाबत 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 त्यांना आणलं आणि शेवटी सगळे थिएटरवालेच घेतले, कारण ते खूप प्रामाणिक असतात, दिलेली वेळ पाळतात. असा बऱ्यापैकी अनुभव आहे आमचा. तर मला असं वाटलं की अभिनय जर समजा तुम्हाला चांगला करायचा असेल तर आता तुम्हाला काळानं बदलावं लागेल. आपल्याकडे आता अगदी लेपनची हे झालेली व्यवस्था झालेली आहे. उगाच घसात आणून त्या शरीराला त्रास देण्यात
आपण काही हठयोगी नाही, उगच आपल्या शरीराला त्रास करून घेण्यात. ज्या सुविधा आपल्याकडे आहेत त्या आपण वापरायला पाहिजे. आम्ही शिवाजी अंडरग्राऊंडचा प्रयोग करतो, संभाजी तांगडे इथं शाहिराची भूमिका करतो. ज्यावेळेस आम्ही प्रयोग करतो, ज्यावेळेस बाहेर जातो, त्यावेळेस एका वेळी म्हणजे आम्हाला प्रेक्षकांची कधी अडचणच नसते. इथंच फक्त जर आली तर ते तिकीट बुकिंगचं आहे. बाकी 10,000 प्रेक्षक खूप प्रयोग आम्ही पाहिले. आम्ही असं यांना म्हणत असतो कधी कधी, आपलं कोणाची तरी उडवायची म्हणून नाही बोलत, मी म्हणत असतो की पुणे मुंबईवाल्याचे जेवढे पुढे बसलेले असते तर तेवढे आपले विंगेत असते बसलेले. हा भाग झाला. पण जर समजा 10,000 प्रेक्षकापर्यंत जर तुम्हाला नटाला जर तुमचा आवाज पोहोचवायचा असेल तर त्याच्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर तुम्हाला करावाच लागेल. तिथं हट्ट धरता कामा नये, शेवटच्या पर्यंत आवाज गेला पाहिजे. मला वाटतं की ते आपण वापरायला पाहिजे. आजच्या नाटकासाठी त्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि या काही जे काही नियम आहेत ते थोडेसे शिथिल करावे. आमच्या गावामध्ये आमच्याकडे एक आजोबा यायचे आणि आई ना त्यांना परातीत चहा द्यायची. तर मी आईने विचारलं की परातीत तुमच्या चहा देते, यायला बशीत कम नाही देत. तर ते म्हणे त्यांनी काशी केली. मग काशी केली ती म्हणते बशीत चहा घेत नाही, त्याचं म्हणणे ती हाडकाची. मग मी काय केलं की मी म्हणलं की आई आपण ह्या बशीला रन द्यायचा का काळा, म्हणजे त्यांचा समज तरी दूर होईल, त्यांचा जो गैरसमज आहे तो दूर होईल. मुद्दा महत्वाचा हा आहे की नाटक पोहोचलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपण काही गोष्टीला थोडी बगल देणं आणि काळानुरूप बदलणं, मला वाटतं की ते खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी होती की परत मी एकांकिका स्पर्धेमध्ये गेलो होतो. पुणे विद्यापीठातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी कल्याण मंडळाच्या एकांकिका स्पर्धा होत्या. त्या एकांकिका स्पर्धेमध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो, मी परीक्षक म्हणून होतो आणि सगळे जवळपास म्हणजे तिथं 45-45 एकांकिका आल्या होत्या. त्यातल्या 35 एकांकिका ह्या विद्यार्थी लेखकांच्या होत्या आणि 35 पैकी जवळपास 30 ते 31 एकांकिकामध्ये झिंगाट आणि सैराट. तर त्या काळाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनामध्ये मला पडलेलं दिसलं. पण जर समजा ती एकांकिका उद्या जर हे करायची असेल तर ती उद्या नाही ना चालत. मला वाटतं आजच आता बऱ्यापैकी वसरला असेल. जर समजा मराठी नाटक वैचारिक दृष्ट्या कंटेंट वाईज जर ते उद्याचं ठेवायचं असेल तर आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. लेखकाला त्याचा प्रयोग संपला की गांधी आडवा येतो नाटक पाहून झालं की लगेच शपात सरांना म्हणायचं पुढचं काय, आता नवीन काय करता येतो. ही जी पद्धत आहे ना, आम्ही आंब्याच्या झाडाखाली ज्यावेळेस आंबे खातो ना त्यावेळेस लगेच आम्ही त्याचे विचार नाही करत की आता पुन्हा परत कधी आंबे येतात. नाही, त्याला पावसाळा झेलून द्यायचा, परत त्यानं हिवाळा अनुभवायचा, परत त्यानं त्याची पानगळती होऊ द्यायची, नंतर बहार येऊ द्यायचा, नंतर त्या कैऱ्या येऊ द्यायच्या आणि परत त्याचा आस्वाद घ्यायचा. त्याची मजा कुछ और असते ना थोडीशी. तर मला वाटतं की त्या लेखकांना त्यांचा वेळ घेऊ दिला पाहिजे. आपण त्यांच्यावर सक्ती अजिबात करू नये. कारण कुठलीही चांगली कलाकृती जर आपल्याला निर्माण करायची असेल तर तिच्यासाठी तिचं ते मुरणं जे असतं ना ते मुरणं खूप गरजेचं असतं आणि आपण त्यांच्यावर अत्याचार करत असतो. काय की पुढचं काय, नेक्स्ट काय. मी त्याच्यामुळे जांबाला जाऊन बसलो, पुन्हा आलोच नाही इकडे. इथं आल्यावर विचारते पुन्हा पुढचं काय असे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. वैचारिक जी काही हे. आणि दुसरं एक पुन्हा मला असं म्हणावं असं वाटलं की आपण लेखकांवर आणि जिम्मेदारी पण टाकून देतो. शपात सरांनी नाटक लिहिलं, शपात सरांना त्यांचा सन्मान करून त्याची पावती पण प्रेक्षकांकडून मिळालेली आहे. त्यांना आता संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार पण मिळाला आणि सगळ्यांच्या नजर शपात सरांवर आहे. पण मला वाटतं की आपण ना तर रिले का काहीतरी जो खेळ आहे ना आपण त्याचा थोडासा आदर्श घेतला पाहिजे. शपात सरांना आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आपण ठेवायला पाहिजे. शपात सरांना ज्यावेळेस नाटक लिहायचं त्यावेळेस लिहितील आणि पुन्हा एकदा दंड देतीलच ना ते आपल्याला. त्यांना आपण त्याच्यावर सक्ती आपण करू नये. आता पूर्ण दिवस ते घेऊन द्यावे. ते जे रिले खेळणारे असतात ना
ते त्यांच्यात ना आपल्यामध्ये खूप फरक आहे. आपण त्यांचा थोडासा आदर्श घेतला पाहिजे असं मला वाटतं. ते एखादी जर मशाल, आता गडावर, ह्या गडावरून त्या गडावर बऱ्याच मशाली जातात पहा, पण ते खूप हुशार आहेत. ते एक जणालाच अजिबात पळायला लावत नाही. ते काय करते, दर 1 किलोमीटरवर एक माणसाला उभा करते. आता तुम्ही मला इथून म्हणजे 500 किलोमीटर जांभून इथपर्यंत पळायला लावलं, त्यांनी तसं नसतं केलं. ते मला तिथंच जालन्यालाच एखादा कार्यक्रम दिला असता, जालन्यावाल्याला औरंगाबादला बोललं असतं, औरंगाबादवाल्याला पुढं पुण्याला, पुणेवाल्याला इथं बोलावलं असतं. तिची मशाल आहे ना, ती मशाल जो तो खेळाडू जो घेऊन पळतो, तर तो त्याची जी 1 किलोमीटर पर्यंत त्याची काय कॅपॅसिटी आहे, त्याची काय ऊर्जा आहे, त्याची काय गती आहे, ही पाहिल्या जाते. आणि 1 किलोमीटरवर कम्प्लीट दुसरा खेळाडू उभा केला जातो आणि ती दुसरी मशाल घेऊन त्याला पळवल्या जातं. लगेच 1 किलोमीटरवर तिसऱ्या जवळ ती दिली जाते. मला असं वाटतं की विजय तेंडुलकर, एरकुंचवार, आळेकर सर, शफात सर, आणि अजून मी शफात सरांनाच पळवायला लावलं तर मग मला वाटतं की गती थोडी कमी होईल असं मला वाटतं. आता नवे माणसं उभा करणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि त्यांना जर मग काय होईल की आपल्या एकूण मराठी रंगभूमीचा लेखक म्हणून ते समृद्ध आहेत, ते पळतीलही. फार तर थोडा वेळ क्षणभर विसावा घेतील आणि पुन्हा तुम्ही दिसला तर पुन्हा पळायला लागतील. पण मला असं वाटतं की ती जर एकूण मराठी रंगभूमीशी आजच्या तुलनेत जर ती गती ठेवायची असेल तर जागोजागी माणसं उभा करणं खूप गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. कंटेंट वाईज जर आपण विचार केला तर आपण एकदम शीघ्र आपण व्यक्त नाही व्हायला पाहिजे नाटककारांना तरी. म्हणजे आज घडलेल्या याच्यावर आपण व्यक्त व्हायला नाही पाहिजे. आपण जंतर मंतरवर पाहिलं, खूप मोठं आंदोलन झालं. एवढं मोठं आंदोलन झालं की खूप लोकांनी त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया दिल्या, खूप रिॲक्ट झाली. एवढे रिॲक्ट झाले की बऱ्याच जणांना पश्चाताप पण झाला असं. आपण जे काही जलद गतीने ज्या प्रतिक्रिया देतो आणि त्याचं प्रतिबिंब जर त्या काळात जर कोणी असे जलद गतीने जर नाटकं लिहिली असतील तर आता किती हसू होईल त्याचं. त्याची जे काही एकूण जे चांगले वाईट जे काही परिणाम असतील, पण अगदी मनासारखे तर नक्कीच झाले नसतील एवढी मला खात्री आहे त्याची. तर मला असं वाटतं की लेखकाने एक काम केलं पाहिजे की भूकंप कसा झाला नुसतं घर कसं पडलं हे नाही, तर भूकंप झाल्यानंतर तो अनुभवणं, त्याच्यानंतर जी काही उद्भवलेली परिस्थिती आहे तिचा अनुभव घेणं, त्याच्यावर काय करता येऊ शकतं, या सगळ्यांचा सारासार विचार करून जर तुम्ही कलाकृती लिहिली तर ती आजचीच नाही तर ती उद्याची पण होऊ शकते. तर मला असं वाटतं की लेखकानं ते करणं पण खूप गरजेची गोष्ट आहे. मी आकडा नावाचं नाटक संभाजी आणि आम्ही दोघं जण करतो. तर 2003 साली आम्ही ते नाटकाचा पहिला प्रयोग केला. शेतकरी वीज चोरून का वापरतो असा त्याचा विषय होता. आणि ते नाटक झालं, सुरू झालं, काही दिवस आम्ही त्याचे प्रयोग केले. आणि प्रयोग केल्यानंतर एक दिवशी अचानक सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी अचानक हे केलं, वीज बिल माफ करून टाकलं. आणि मी नंदू दादाला फोन केला, नंदू माधव सरांना, की सर आपलं आकडाचं काम संपलं बरं का, आता आपल्याला आता बंद करायचं. ते म्हणलं हो. आम्ही म्हणलं बातमी बघा ना, त्यांनी वीज बिल माफ केलंय, आता आपलं काम संपलं. ते म्हणले वा, चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या ठरलेल्या स्वभावानुसार त्यांनी घूम जाव केलं तर आम्ही पुन्हा सुरू केला आकडा. त्याच्यानंतर पुन्हा काही दिवस मग शिवाजीच्या निमित्तानं ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो तर आकडा काही दिवस मागं राहिला. परत ज्यावेळेस आम्ही प्रयोग करायला, आता आम्हाला विद्रोही साहित्य संमेलनामध्ये प्रयोग करायचं सांगितलं, त्यावेळेस मी आणि आम्ही बसलो तर त्यावेळेस असं लक्षात आलं, अरे हे अजून जशाला तसंच आहे, याच्यात काहीच परिस्थिती 2003 मध्ये जी परिस्थिती होती ती पण आज जशाला तशीच आहे, काहीच बदल नाही. मला एक जणांना विचारलं होतं, तुम्ही लय बोंबलत फिरतात म्हणे, आरडातात वरडातात की शेतकऱ्याचं असं तसं, हे आकडा काय फरक पडला रे, आकडानं काय फरक पडला. म्हणलं फरक पडला. तुम्हाला काय म्हणलं, 2003 साली फक्त आमच्याकडेच लोड शेडिंग होतं, आता सगळीकडेच आहे, एवढा फरक पडला. तर मला असं वाटतं की आपण जर समजा थोडासा विचार करून जर कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ती काळ सुसंगतच नाही तर ती काळाच्या पुढेही जाण्याची शक्यता दाट असते. आणि लेखनाच्या बाबतीत या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. पूर्ण विचार करून लेखकानं त्याची कलाकृती निर्माण करायला पाहिजे, प्रेशर घेऊन नाही. कारण आपली संस्कृती, आपण आईच्या पोटी जन्म घेतलेला आहोत. आता जरी सीझरची ही असेल पद्धत असेल
तरी आपण नैसर्गिक जन्माला जास्त प्राधान्य देणारी मंडळी आहोत. मला असं वाटतं की नैसर्गिक पद्धतीनं या नाटकाची वाढ होणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि राहिला प्रेक्षकांचा विषय, तर मला तर प्रेक्षक एवढं दुय्यम गोष्ट वाटते. प्रेक्षक नाहीत आपण पण थोडं काळानुरूप बदललं पाहिजे, बदलायलाच पाहिजे. कारण आता काय झालं की कॅमेरा घेतला की पटकन शॉर्ट फिल्म तयार करतात, तुमच्या मनातली कन्सेप्ट लगेच घेऊन जाते. ते नाटक पण करता आलं पाहिजे. अगदी एकांकिका स्पर्धेच्या बाबतीत तर मला तर वाटतं की तो चांगला हे म्हणजे खूप चांगलं माध्यम आहे. त्या मुलांना व्यक्त होता येतं, त्यांना ते तिथं त्यांना मंच मिळतो, त्यांना सादरीकरणाला पैशाची गरज नाही पडत. थोडीफार फीस भरली जाण्या येण्यात तेवढ्यात हे होतं. त्यांना तिकीट बुकिंग झालं का जाहिरात द्यायची गरज नाही. आपण तर पाहतो आपल्याकडे असं नाकापेक्षा मोती जड जास्त आहे. आम्ही शिवाजीचे प्रयोग करताना एवढे आमची बेजारी झाली इथं की जाहिरातीचा खर्च, थिएटरचं भाडं, एकूण सगळा विचार करता ते नाटक नाही केलेलं बरं असं वाटायला लागतं. पण शिवाजी आंदोलनासारखं नाटक आम्ही मुद्दामच व्यावसायिक केलं. व्यावसायिक करण्याचा मागचा उद्देश हा होता आणि तो मला आज आपण किती करेक्ट केलं हे मी आत्ता जी आविष्कारची बातमी पाहिली वाचली त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण तो करेक्ट निर्णय घेतला. पहिलं जे प्रायोगिक नाटक आविष्कारानं केलं तर तिथं असं बातमीत लिहिलेलं होतं की खर्च न परवडल्यामुळं अगदी मोजक्या प्रयोगात ते बंद करावं लागलं. आणि मग जर समजा एखादी चांगली कलाकृती आपण कष्ट तर तेवढेच घेतो आणि जर समजा ती बंद करावं लागली तर तिच्यासारखं मग अपयश होईल. दुसरं कुठलं अपयश या अर्थानं त्या अर्थानं नाही म्हणत मी, पण मेहनत असते ना. मी शेतकरी माणूस, मी जर पिकवलेलं अन्न जर कोणाच्या मुखात नाही गेलं ना तर त्याचा इतका त्रास मला दुसरा कुठला होत नाही की ते उपयोगीच. त्याचं भले तुम्ही 2 रुपये किलो मागा, भले आम्ही काय करतो की शेवटी जर समजा आम्ही बाजारात गेलो टमाटे बिमाटे वांगे विकायला, तर कोणी नाही घेतले, जर समजा ते विकले नाही तर वाटतो तू घेऊन जाय. पण हे तसे टाकणं जड जातं, रस्त्यावर टाकत नाही, ते परत आम्ही घरी आणतो आणि घरी आणून गाई म्हशीला बैलाला चालतो. कारण ते आमच्या कुटुंबाचाच भाग असते. आपण जी मेहनत घेतलेली असते ना ती अशी वाऱ्यावर किंवा रस्त्यावर टाकून देऊ वाटत नाही. जर समजा त्या नाटकाला थोडं जरी काही व्यावसायिक करता आलं असतं तर कदाचित त्या नाटकाची जास्त प्रयोग व्यावसायिक त्या अर्थानं पैसे कमवणे या अर्थानं नाही, किमान त्यातले त्यात जरी ते चाललं असतं तरी सुद्धा त्याचे खूप काही प्रयोग होऊ शकले असते. तर या नाटकाला आपल्याला काळाबरोबर जर चालायचं असेल तर काही गोष्टी खूप करणं गरजेचे आहे. कदाचित माझं बोलणं हे विषयाला सोडूनही असण्याची शक्यता आहे, मला माहीत नाही. पण काही ठरून आलो होतं की असं काहीतरी जाऊन मांडायचं. तुम्ही सोबत आहात, ह्या इथं बोलल्यानं काही फरक पडणार नाही हे मला माहिती आहे, पण किमान आपलं समाधान तर होईल ना. कारण ज्यावेळेस आपल्याला जर काही आजार असेल तर आपण आपल्या आईला कोणाला जर सांगितलं तर ती हळूच आपल्या पाठीवर हात फिरवते, डोक्याला हात लावते, पोटाला हे करते, तर त्यावेळेस आपलं दुखणं थोडंसं कमी होत असतं. बस मी असं समजेल की आजचा परिसंवाद आणि आपण तो हात आहात, जे काही कारण आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद. धन्यवाद. एक फक्त मला एक घटना आठवली. कंटेंटचा मुद्दा घेऊन राजकुमार बोलत होता तेव्हा आपल्याकडे जेव्हा नथुराम गोडसे हे नाटक झालं अगदी सुरुवातीच्या आणि राजकुमार म्हणतो त्या पद्धतीचं त्याचं आमच्या प्रदीपनीच केलेला सेट होता. अप्रतिम सेट, अप्रतिम लाइटिंग आणि अप्रतिम प्रोडक्शन. आणि आमचे एक अत्यंत विद्वान पुरोगामी स्नेही आणि समीक्षक आहे, ते खूप जाणकार आहेत नाटकातले आणि प्रत्येक नाटकावर प्रतिक्रिया देत असतात. ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया अशी होती, मला नाटक भरपूर हे आवडलेलं आहे आणि ते अत्यंत देखणं आणि इम्प्रेसिव्ह आहे. तर मुद्दा असा होतो की आपण कंटेंटनी भारावून जातो की त्याच्या डिझाईननी भारावून जातो. जेव्हा आपल्याला थेट बोलायचं असतं त्यावेळेला अनेकदा असं होतं की आपण ते ओव्हर डेकोरेट करत नाही.
असं वाटतं की हा कंटेंट, हा थॉट, मी जो मुद्दा मांडतोय त्यात तोच इतका सशक्त आहे की फार अति डेकोरेट न करता मला हे थेट मांडता येईल. पण मला जेव्हा दडवायचं असतं, मला स्पष्ट बोलायचं नसतं, मला जेव्हा भूमिका घ्यायची नसते, तर मात्र खूप डेकोरेशन करावं लागतं, खूप डेकोरेट करावं लागतं. तेव्हा अनेकदा आपली भूमिका टाळण्यासाठी आणि थेट काही मत मांडण्याऐवजी आपण थोडं डेकोरेशनच्या मागे लागतो. राजकुमारचा मुद्दा बरोबर आहे. आंबा वर्षातून एकदाच येतो, पण पुढच्या वर्षी आंबा लागला नाही तर काळजी वाटायला लागते आणि लोक चिंतेत पडतात. त्यामुळे आणि 2-3 वर्ष आंबा लागला नाही की मग सतत विचारत राहतात काय प्रॉब्लेम झाला बरं, नवीन नाटक काय येत नाही, असाचा तो प्रॉब्लेम आहे. आणि कोणीतरी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जायला पाहिजे. तर माझा पर्सनल अनुभव सांगतो. मी त्या मनाने कसा सुदैव, मी किंवा माझी थिएटरमध्ये काम करणारी जनरेशन, मराठी त्यावेळेला नाटकामध्ये तेंडुलकरांचा दबदबा होता. आणि तेंडुलकरांचा दबदबा असला तरी तेंडुलकर हे नव्याने लिहिणारे आणि नव्याने नाटक करणाऱ्यांसोबत होते. म्हणजे भेटले की पहिल्यांदा काय लिहितोयस, कसं लिहितोयस, काय लिहिलंयस, येऊन घरी वाचून दाखव, आणि ते ऐकल्यानंतर काय करता येईल या विषयाचे थोडंसं मार्गदर्शन देण्याची पद्धत हे सगळ्याच लेखकांकडे नव्हती, त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांचा एक आधार होता मराठी नाटक करणाऱ्यांना. आणि दुसरे पंडित सत्यदेव दुबे. त्यामुळे काही अडचण असली तर दुबेंकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन. सध्या मार्गदर्शक थोडेसे कमी आहे. हां, आणि ही मार्गदर्शकांची संख्या कशी वाढवता येईल, म्हणजे अडचणीत जर एखादा नाटक, आणि हा काळ असा आहे की मला एक्सप्रेस तर करायचं आहे, मला काही सांगायचं तर आहे, पण मला एक्सप्रेशनची भाषा काही सापडत नाही. हां, आणि सगळ्या भाषा अतिपरिचित झाल्यामुळे त्यात मला जे सांगायचं आहे ते त्या इंटेन्सिटीने व्यक्त करता येत नाही, असाचा तो मुद्दा आहे. त्यामुळे मार्गदर्शक जितके वाढतील तेवढे उत्तम. आता नाटकाला 10,000 प्रेक्षक असतात आणि त्यासाठी आपण मायक्रोफोनचा वापर करत नाही, तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. पण 2,500 वर्षापूर्वी ग्रीकमध्ये किंवा अथेन्समध्ये नाटक व्हायचं तर त्याला 16,000 आणि 17,000 प्रेक्षक असायचे. आणि त्याही वेळेला त्यांनी त्यांच्या पद्धतीने डिव्हाइस शोधून काढलाच होता. तेही तशा पद्धतीचं मास्क वापरायचे जेणेकरून नाटकांनी बोललं शेवटच्या माणसांपर्यंत जायचं. तर आत्ता मी आलोकला विनंती करणार आहे की तो ज्या पद्धतीचं नाटक करतो, तर तो ज्या पद्धतीचं नाटक करतो त्याला असं वाट, आणि ज्या पद्धतीची जी नाटकं तो बघतो त्याला त्या नाटकांशी रिलेट होता येतं का, त्याला असं वाटतं का की हो हे आजचं नाटक आहे, हे तडक माझ्या जगण्याशी संबंधित आहे, हे माझ्या जगण्याविषयी बोलू पाहतो, त्याचा काय अनुभव हे तुम्ही सांगा. नमस्कार. मगाशी आता अनेक तुम्ही प्रश्न जे म्हटलात याची मला कल्पना आहे की त्या प्रश्नां ते धरूनच बोलण्याची आवश्यकता नाही, पण त्या आजूबाजूनी बोललं तर चालेल. पण मला एक गोष्ट चांगली वाटली की तेच काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे माझ्या डोक्यात चालू होते, त्यामुळे त्या अनुषंगाने आपोआपच बोलणं होईलच. काही वेळेला वेगळं, काही वेळेला धरून असं सगळं. एक मला महत्त्वाचा प्रश्न सातत्याने गेला काही काळ वाटतोय, आणि तो हा आहे की नाटक का करायचं. हा प्रश्न अत्यंत मूलभूत मुद्दा आहे आणि तो प्रश्नच सोडवला पाहिजे. याचं कारण असं की आज सिरियल आहे, सिनेमा आहे, आणि नाटक असं काय देतंय जे लोकांनी बघावं आणि आपण करावं, या प्रश्नाचं उत्तर सोडवल्याशिवाय हे नाटक म्हणजे त्याचं महत्त्वच कळणार नाही, आणि त्यासाठी त्या बाजूबाजूची सगळी चर्चा फोल ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे आत्ताचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो आता सरांच्याही बोलण्यातून आला, की आता सिरियल रोज टीव्हीवर 24 तास चालू आहेत. टीव्ही चालू केला की लोक बोलतायत, टीव्ही बंद केला की तरीही ते बोलतच आहेत, लावला की पुन्हा ते बोलतायत. तर हा जो एक सगळा प्रकार आहे, आणि सिनेमे एका बाजूला अतिशय तुफानी चालतायत, लोक खूप सिनेमे बघतायत, पॉपकॉर्न खातायत, 350-400 रुपयाची तिकीट घालून बघतायत, पण मग नाटक का बघत नाहीत. तर यामध्ये मला फार महत्वाची गोष्ट वाटते की नाटक या गोष्टीचं जे तत्व आहे आणि नाटकातच जे साध्य होऊ शकतं ते मिसिंग आहे. अशा पद्धतीने या गोष्टीकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते काय आहे याचा मी स्वतः अर्थातच शोध घेतोय.
आणि त्याच्यावरतीच आता मी डोकं लावून बसलेलो आहे असं मला वाटतंय. या बरोबरीनं एक असं वाटतं की नाटक ही कोणत्याही पद्धतीने आता मध्ये स्पर्धांचाही उल्लेख झाला, एकांकिका स्पर्धांचाही उल्लेख झाला. मी काही इतर सगळ्यांच्या पेक्षा मी सगळ्यात लेटेस्ट स्पर्धा केलेला माणूस आहे. मी तरी नाही म्हणलं 8-1 वर्षापूर्वी 7 वर्ष झाली असतील मी अगदी रेग्युलर स्पर्धांमध्ये सहभागी होत होतो. आणि त्यामुळे महाराष्ट्रभरच्या स्पर्धा बघायला मिळाल्या. एक कॉमन गोष्ट सगळीकडे अशी दिसते की स्पर्धा किंवा नाटक हे सिरियल आणि सिनेमात जायची पहिली पायरी आहे. हे एक जी सगळं एक अंडरस्टँडिंग आहे, त्यांनी मेजर घोळ होतो आणि ती स्पर्धा करायची जी एका लेवलवर ऑडिशनच आहे आणि ती बघून आपल्याला फिल्ममध्ये काम मिळेल. हा एक सगळा गडबडीचा विचार आहे. त्यामुळे ते कोणत्याही पद्धतीनं पुढे जाऊ शकत नाही असं मला वाटतं, कारण नाटक नावाच्या गोष्टीची जी एक्सक्लुझिव्ह शक्यता आहे ती मिस आउट केली जाते. नाटकामधलं जे दृश्य भाषा आणि संगीत भाषा आहे त्याचा एक्सक्लुझिव्ह विचार होत नाही, जे फक्त नाटकात साध्य होऊ शकेल. मला सगळ्यात आवडती गोष्ट नाटकातली ही आहे, अनेक आहेत त्यातल्या, पण एक महत्वाची गोष्ट जी एकाच वेळेला कलाकार आणि प्रेक्षक एकत्र इमॅजिन करण्याची जी ताकद तयार होते, जे नाटक सोडून कुठेच साध्य होत नाही. जे कुठेतरी रतन धियामानच्या एका भाषणात होतं की तो बघ चंद्र म्हणल्यानंतर नटापासून प्रेक्षकात बसलेला प्रत्येकाचा चंद्र हा वेगवेगळा असतो आणि जोपर्यंत त्या मिनिमलिझम कडे आणि त्या नाटकाच्या स्ट्रेंथ कडे आपण येत नाही तोपर्यंत मी नाटक का करावं आणि नाटक का बघावं हा प्रश्न सुटणार नाही. आणि त्यामुळे कुठलाही मला गडगंज अनावश्यक असणारी रंगभूषा आणि नेपथ्य याविषयी मला कायमच प्रश्न पडतो मनातून. अनावश्यक असं मी म्हणलं, आवश्यक असल्यानंतर आपण एव्हरेस्ट पर्वतही उभा करावा याविषयी काही शंका नाही, पण आवश्यक असणारच उभं करावं. आणि मग त्यातून जो प्रेक्षकांचा आणि नटांचा एकत्रित इमॅजिनेशन होऊन एक जो चंद्र तयार होईल तो आपण जितका शोधू तितकं नाटक अधिक घट्ट होईल, लोक येतील याविषयी, आणि लोक येतील हा त्यातला पुढचा भाग आहे, त्याविषयी सुद्धा मला बोलावं असं वाटेलच. पुढचा मुद्दा मला असं वाटतं की त्यातल्या कंटेंट विषयीचा मुद्दा वाटतोय की त्यातले जे आता काय आंतरप्रवाह आहेत, त्यातले जे विषय आहेत, कंटेंट लेवलवरचा जो मुद्दा आहे तो आत्ताच्या जगण्याशी संदर्भात आहे का, संबंधित आहे का, या प्रश्नाचं उत्तर मला अर्थात मी हे म्हणतोय की मी गेला काय 8-10 वर्ष मी पुण्यातून नाटक करतोय आणि मी माझी ही लिमिटेशन लक्षात घेऊन पुढची मांडणी करणार आहे पुण्यात. आणि मी अनेक बहुतांश जे काम केले ते प्रायोगिक रंगभूमीवर केलेलं काम आहे. त्यामुळे माझ्या एका चष्म्यातून बघणारे अनेक चष्मे आहेत या प्रश्नाकडे बघायची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या लिमिटेशन सकट मला जे दिसतंय ते मी सांगतो. मला जे दिसतंय ते असं आहे की आत्ताचे विषय हे अजूनही आपण आत्ताच्या कॉम्प्लेक्सिटीनुसार बघतोय असं वाटत नाही. जे दिसतंय ते अजूनही जुन्याच संकल्पनांची ओढून आता खूप सगळ्याच संकल्पना बदलल्या. म्हणजे त्याच्यात जातीच्या संकल्पनेपासून फेसबुकची संकल्पना 2 वर्षात बदलली आहे आणि इथपासून अगदी आपण फिलॉसॉफिकली अध्यात्माची संकल्पना ही बदलली आहे, कारण ते सगळंच आता वाकडं तिकडं मिक्स झालंय. पण त्याचा कॉग्निजन्स आपल्या कलाकृतीत घेतला जात नाहीये असं मला वाटतं आणि आपल्या याच्यामध्ये अर्थातच मी इन्क्लुडेड. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं आणि तो घेतला जात नाहीये. त्यामुळे आपल्याला जी जुनी संकल्पना सांगितली आहे की जात नावाची संकल्पना, या संकल्पनेकडे असं पाहिलं पाहिजे, कारण वर्षानुवर्ष असं बघत आलेलो आहोत आपण आणि त्यामुळे त्याची मांडणी अशीच होऊ शकते. त्यातून आपण बाहेर पडत नाही आहोत, त्याची कॉम्प्लेक्सिटी लक्षात घेत नाही आहोत आणि तीच जुनी ओढत आपण बसलेलो आहोत. ते उदाहरणादाखल हे मी घेतलं असं मला वाटतं. तेव्हा कंटेंट लेवलवर आत्ताच्या सगळ्याच गोष्टींची कायमच सरमिसळ असणार, पण आत्ताची सगळ्याच बाजूंनी अधिक घुसळण झाली आहे त्याचा कॉग्निजन्स अजून यावा अशी माझी वैयक्तिक माझ्याकडून आणि अर्थात माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. मागे एकदा एका झी गौरवच्या कार्यक्रमात काकडे काकांना जेव्हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला तेव्हा ते असं म्हणले होते की प्रायोगिक नाटक हे R&D डिपार्टमेंट आहे आणि ते माझ्या मनात अगदी फिट बसलेलं आहे की ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे आणि ते फार महत्वाचं आहे. कुठल्याही कंपनीमध्ये असेल किंवा म्हणजे कुठेही असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट शिवाय ते प्रॉडक्ट बनवू शकत नाही. माझे वडील मर्सिडीज बेंझला होते तर मला हे आठवतं की R&D वरती तितकाच पैसा खर्च केला जातो जितका एक गाडी बनवण्यावर केला जातो, कारण ते तितकं महत्वाचं आहे. आणि अर्थातच मर्सिडीज हे जगप्रसिद्ध काय गाडी आहे आणि म्हणजे ते प्रॉडक्ट आहे, अर्थात ही कलाकृती आहे याची मला कल्पना आहे. पण सांगायचा मुद्दा असा की R&D वर केलेली मेहनत, त्यावर खर्च केलेला वेळ आणि पैसा याचं महत्व आहे. आणि ते जर R&D डिपार्टमेंट असेल
तर ते खूप नेटाने केलं पाहिजे असं मला वाटतं. पण त्या बरोबरीने त्या R&D डिपार्टमेंटचा त्यातलं जे काय म्हणूया आपण मेनस्ट्रीम म्हणूया किंवा अधिकांश पॉप्युलर म्हणूया किंवा हा मेनस्ट्रीमच म्हणूया आपण त्या अर्थाने, त्याच्यावरती प्रभाव टाकण्यासाठी किंवा त्याच्यासाठी त्याचं एक त्याची ताकद तयार होण्यासाठी फार ताकदीनं उभं राहण्याची गरज आहे. जे अनेक प्रायोगिक नाटक करणारे स्वतःच कॉम्प्लेक्स मध्ये गिळंकृत झालेले असतात, जो फार प्रॉब्लेमॅटिक भाग आहे, त्यात पुन्हा मी इन्क्लुडेड. ह्याची फार मोठी गरज आहे की मी जर रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रात काम करत असेल तर माझं काम महत्वाचं आहे आणि ते अनेक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याची मला पोटतिडकीनं जाणीव असणं आणि त्यासाठी जे वाटेल ते करणं, याच्यासाठी माझा आता स्वतःचा झगडा चालू आहे आणि त्यासाठी सगळ्यांनीच एकत्र यायची गरज आहे, कारण हे काम महत्वाचं आहे असं मला वाटतं. मला अजून एक महत्वाचा मुद्दा वाटतो की लोक येत नाहीत, हा सगळीकडेच एक आता राजकुमार दादा म्हणले की लोक अर्थातच येतात, तर लोक येतात आणि लोक येत नाहीत अशी एक्स्ट्रीम्स मध्ये आपण कायम चर्चा येत होताना बघतो. तर मला त्याविषयी असं मला वाटतं की पब्लिसिटी हा जो भाग आहे, हा पब्लिसिटी या भागाविषयी अर्थातच आपण नाटकातल्या क्रिएटिव्ह प्रोसेस हा एक भाग आणि त्यातला जो दुसरा भाग आहे तो अर्थात प्रेक्षक हा त्यातला एक दुसरा भाग, ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स शिवाय आपली ऍक्टिव्हिटी संपूर्ण बंद पडणार आहे. तर यातला जो पब्लिसिटी नावाचा जो व्यवहार आहे, आणि पब्लिसिटी म्हणजे मी उरबडवी पब्लिसिटी आणि मिसलिडिंग पब्लिसिटी आणि काही करून मारून मुटकून लोकांना अशा पद्धतीने नाही म्हणत आहे. मी असं म्हणतोय की आपण जर का काहीतरी महत्वाचं काम करत असू तर जुन्या त्याच पद्धतीने लोकांना बोलवण्याची पद्धत ही निकामी असेल, कुचकामी असेल तर ती मागे टाकायला हवी. आता नेमक्या कोणत्या पद्धतीमध्ये लोक येत आहेत याच्यामध्ये आता फक्त पेपर मधली जाहिरात देऊन पुरणार नाहीये. नेमकं असं काय आहे जे लोकांना बघावं असं वाटतंय आणि जिथे लोकांना हे महत्वाचं वाटेल. कारण अर्थात मुद्दा असा आहे की याचं महत्व आहे तर ते महत्व ताठ मानेने सांगायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपणच आपले खांदे पाडले तर विषय संपलेला आहे. तर आपल्याला जर आपण एक महत्वाचं काम करतोय, आपण असा विचार मांडतोय जो प्रस्थापित व्यवस्थेला एका बाजूला प्रश्न विचारणार आहे किंवा आपल्याला प्रश्न विचारत जरी नसेल तरी अनेक मनात तरंग निर्माण करणार आहे, ज्याने माणूस म्हणून आपली जर प्रगती होणार असेल, अशी जर आपल्याला आपल्या कामाविषयी विश्वास असेल तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आत्ताच्या काळातले पब्लिसिटीचे मार्ग शोधले पाहिजेत. लोक निश्चितपणे आत्ता भुकेली आहेत, लोकांना वेगळे आवाज ऐकायचे आहेत, पण ते कुठले आतले आवाज आहेत जे आपल्याला ऐकू येत नाहीयेत हा खरा प्रश्न आहे. आपल्याला कुठले आवाज ऐकू येत नाहीत जे लोकांना ऐकायचे आहेत आणि ते जे त्याच्यामध्ये जी गॅप पडलेली आहे, त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात काही वेळेला जो मिसकम्युनिकेशन आहे आणि त्यांच्यातली एक गॅप आहे, त्याचा खऱ्या अर्थाने पुन्हा विचार व्हावा असं मला वाटतंय. हा मुद्दा बोलण्यामागचं कारण असं की आजचं नाटक म्हणत असताना त्यातला प्रेक्षक हा अविभाज्य भाग असताना आपल्याला याचा विचार केलाच पाहिजे की जोपर्यंत या दोघांचा मिळून नाटक ही अशी कला आहे की आपण एकमेकांबरोबर केलेला हा कॉन्ट्रॅक्ट आहे की 2 तास आम्ही पण स्टेजवर असणार आहोत आणि 2 तास तुम्ही पण प्रेक्षागृहात असणार आहात. मी घरी जाऊन पॉज करून बघतोय होणार नाहीये, तर आपण एकत्र 2 तास वेळ काढलेला आहे. तर आपल्याला एकत्र 2 तास जर घालवायचे आहेत तर आपल्याला त्यासाठी एकत्र येण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने पोचता येईल याचा नव्या परिमाण शोधली पाहिजेत असं मला वाटतं. एक मला अर्थात मी मगाशी म्हणलं की मी बहुतांश काळ पुण्यातून काम केलंय, याविषयी मला एक अत्यंत खंत वाटते आणि ती खंत अशी आहे की मराठी नाटक असं म्हणत असताना मला एकतर पुणे आणि मुंबई या पलीकडे कुठलंही नाटक म्हणजे अर्थात मी स्पर्धांच्या निमित्तानं आता मी जेव्हा आषाढातील एक दिवसीय नाटक केलं त्याच्या निमित्तानं मी काय काय ठिकाणी प्रयोग करत होतो, पण या व्यतिरिक्त कुठेही नाटक तितक्या स्ट्रॉंग पद्धतीने होताना दिसत नाही. आणि त्यामुळे एक मोठाच्या मोठा एक प्रचंड मोठा महाराष्ट्र, राजकुमार दादा आहे, कणकवली एक सेंटर ओळखीचं आहे, अजून 10 असतील याची मला पूर्ण कल्पना आहे. सगळीकडे लोक काम करत असतात, पण ज्याचा दबदबा व्हावा, ज्याचं काम कन्सिस्टंटली व्हावं, तशी हे 4 सेंटर्स वगळता कुठेही कन्सिस्टंटली काम होताना दिसत नाही. आणि त्यामुळे अर्थात मी पुण्यातून काम करत असताना मुंबईला येऊन नाटक करणं हे सुद्धा इकॉनॉमिकली परवडताना दिसत नाही. ही एक त्यातली जी एक पैशाची फार मोठी अडचण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इच्छा नसणं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयोग करू, हा इच्छेचाही भाग आहे. जर इच्छा असेल की आपण सगळीकडे प्रयोग करू तर त्यासाठी मार्ग शोधले जातील आणि मार्ग निघतील. त्याच्यामध्ये लोक कशासाठी स्पॉन्सरशिप मिळवून
कोणत्याही पद्धतीने काम करतात. स्पॉन्सरशिप हा एक भाग झाला. आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे फक्त म्हणजे काय नॉट नेसेसरीली म्हणजे काय मल्टीनॅशनल्सच आपल्या डोळ्यासमोर येतात, पण आपण अनेक पद्धतीने इकॉनॉमीचा प्रश्न सोडवू शकतो. पण आपल्याला महाराष्ट्र बाकी अख्खा उरलाय आणि तिथे आपण काही करत नाही याची मला मनापासून आंतरिक लाज वाटते, स्वतःविषयी लाज वाटते. आणि ती खऱ्या अर्थाने आजचं मराठी नाटक आजचं आहे का याच्यामध्ये मराठी हा मराठी राहतच नाही. कारण मराठी खूप लोक आहेत, पण आपण 2 शहरांविषयी बोलत राहतो आणि मराठी ही फार लांबची दुरापास्त गोष्ट होऊन बसते. कारण कोण मराठी ही आपण मोजक्या काही 100 लोकांचा व्यवहार आहे का काय असं वाटावं अशी परिस्थिती जी फार वाईट आहे. आणि त्याविषयी मला माझ्या परीनं काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि या बरोबरीने मला आता असं वाटतं की मराठी नाटक म्हणत असताना इतर भाषेतली जी अनेक नाटकं आहेत, सुनील सर आहेत तिथे, सुनील सरांची नाटकं आहेत, नील चौधरी नावाचा दिल्लीचा नाटककार आहे, अतुल कुमार आहे, याबरोबर अनेक लोकांची नाटकं वेळोवेळी पाहण्यात येतात. आणि ते फक्त मला त्याची कनेक्टिव्हिटी तितकीच आहे, मला ती अतिशय आवडलेली, मी कनेक्ट झालेलो नाटकांशी आहे. त्यामुळे मराठी नाटकांच्या बरोबरीने नाटक नावाचा एक व्यवहार नक्कीच आहे जो या सगळ्यांना जोडणारा दुवा आहे. आणि याच्यामध्ये मला असंही वाटतं की मी म्हणजे स्वतःच्या आयडेंटिटी विषयी कोणताही अहमगंड असू नये, तसा न्यूनगंडही असू नये. तर मी जर शहरी मनुष्य आहे, माझी वाढ शहरात झाली, मी शहरात लहानाचा मोठा झालो, तर त्याबरोबरीने अनेक शहरं जी आहेत, म्हणजे आता मी पुण्यात वाढलो असेल, बँगलोर आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे, तर एका अर्थाने अनेक महानगरांची म्हणून सुद्धा एक काहीतरी एक भाषा तयार होते जी मराठी नसेल, वेगळीच काहीतरी असेल. त्याबरोबरीनं सुद्धा काही जोडलं जाण्याची शक्यता असते. तर फक्त मराठी पुरतं मला हे मराठीत वाटत नाही, सगळ्याच नाटकांच्या दृष्टीनं मला हा अख्खा विचार व्हावा असं वाटतं. आणि मला हे कन्क्लूड करताना एवढंच वाटतं की हा संपूर्णपणे त्यातल्या फोकसचा भाग आहे. आणि मला याची पूर्ण खात्री की आता इथे अर्थात सगळ्यांमध्ये मी सगळ्यात तरुण आहे, लहान आहे, आणि माझ्या बरोबरीचे जे लोक आता काम करतात त्या सगळ्यांच्या वतीनं बोलणं खरं चूक आहे, पण मी त्यांचा एक काहींचा लसावी काढून म्हणतो. म्हणजे तर मला असं वाटतं की सगळेजण एका गोष्टीसाठी झगडतायत आणि तो भाग हा फोकसचा आहे. आपण जर ठरवलं की मी नाटक नावाची गोष्ट जीवापाड करणार आहे, तर त्यातले सगळे प्रश्न फक्त नाटक करून सुटणार आहेत. पण मला फक्त नाटक करायचं आहे का, आणि त्याच्याबरोबर जे असंख्य पर्याय, असंख्य गोष्टी ज्या दररोज डोळ्यासमोर नाचतायत, त्यातल्या ज्या असंख्य पॉसिबिलिटीज दिसत आहेत, तर त्यामुळे त्या नाटक नावाच्या गोष्टीची ताकद तयार होणं आणि ती एक गोष्ट रेटून त्यातला आर्थिक प्रश्न, प्रेक्षकांचा प्रश्न, त्यातल्या कंटेंटचा प्रश्न, त्यातल्या डिझाईनचा प्रश्न, हे सगळे पोचण्यासाठी जो एक अर्जुनाला त्या डोळ्याप्रमाणे जो एक फोकस असला पाहिजे तो तयार होत नाही. एकच गोष्ट कळते खरं तर मेंदूला, म्हणजे तर त्या पद्धतीनं किंवा एका वेळेला एक गोष्ट करते असं कळते, असं तरी आपण म्हणूया. तर त्या पद्धतीच्या फोकसची आणि त्या पद्धतीच्या निष्ठेची मला माझ्या बरोबरीच्या सगळ्यांना मला असं वाटतं की गरज आहे. आणि मी या निमित्ताने असं म्हणेन की आत्ता मी काम सुरू केलंय, तर आजचा मराठी नाटक म्हणजे आता मी आजचा आहे असं मी म्हणायला हरकत नाही. तर आजचा एक मराठी नाटक करणारा तरुण म्हणून मी असं म्हणेन की मी या निष्ठापूर्वक काम करण्याचा मनापासून प्रयत्न करेन. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की काय काय आल्या असतील, काय काय नसतील आल्या, पण मला या निमित्ताने या अनेक गोष्टींचा विचार करत आला आणि माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय हे झालं नसतं. तर थँक्यू सो मच. उपस्थित केलेले प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचे वाटले. म्हणजे त्यांनी काकडे काकांचा एक कोट, प्रायोगिक रंगभूमी हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D विभाग आहे. मुद्दा एवढाच आहे की आज आपण प्रायोगिकवर काम करतोय, ते खरोखरच रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम तिथे चाललंय का हे एकदा आपण त्या निमित्ताने तपासून बघायला पाहिजे. हे भारतभर अशा पद्धतीचं रिसर्च अँड R&D समजून काही संस्था काम करत आहेत आणि त्यांचं काम मी वारंवार बघितलं.
संपूर्ण आपल्या देशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 24 ते 25 मोठे महोत्सव थिएटर फेस्टिवल्स होतात आणि काही छोटे थिएटर फेस्टिवल्स होतात. प्रत्येक शहरात 2-2, 3 अगदी पाटण्यापासून बनारसपर्यंत प्रत्येक ठिकाणी आता वेगवेगळ्या नावाने फेस्टिवल्स होत असतात. आणि ही R&D मध्ये काम करणारी मंडळी त्या फेस्टिवल्समध्ये आपलं नाटक घेऊन जात असतात. आता पुन्हा कसं होतं की ज्याप्रमाणे एकांकिका स्पर्धेसाठी म्हणून काही डिझाईन केलेली प्रोडक्शन्स असतात, तशी ती फेस्टिवलसाठी म्हणून काय चालेल, काय खपेल, फेस्टिवलमध्ये काय सहज जाऊ शकेल याचे आराखे बांधून काही प्रयोग उभे केलेले असतात. तर त्यावेळेला मग असा मुद्दा येतो की हे जे R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे काम बाजूला पडून थोडंसं वेगळ्या पद्धतीचं काम सुरू होतं. म्हणजे अक्षरशः मध्यंतरी सोलो परफॉर्मन्सेस अचानक फार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले. तसे सोलो परफॉर्मन्स इतर ठिकाणी होत आहे. आणि थिएटर ऑफ द ॲब्सर्ड ज्या वेळेला त्या काळात होतं त्यावेळेलाही सोलो परफॉर्मन्स व्हायचे आणि त्यामागे त्यांची म्हणून एक काही त्यांचं तत्वज्ञान होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की भाषा संपलेली आहे आणि शब्दांचे अर्थ संपलेले आहेत, आता संवाद शक्य नाही. त्यामुळे झाला दुसऱ्या माणसाशी संवाद आता यापुढे होऊ शकत नाही, झाला तर तो स्वतःशीच होऊ शकेल म्हणून सोलो परफॉर्मन्सेस असतात. पण नंतर थोडंसं खोलात विचारपूस केल्यानंतर असं आढळलं की नाही, याच्या मागे अर्थकारण आहे. एक सोलो परफॉर्मन्स तयार केला आणि 10-15 फेस्टिवलमध्ये आपण जाऊन आलो की त्यातून होणारा फायदा हा थोडासा अधिक असतो आणि हे कमी कटकटीचं असतं, म्हणून मोठ्या प्रमाणावर सोलो परफॉर्मन्सेस आपल्याकडे होत असतात. आता गावागावात म्हणजे आता कणकवलीला आजपासून सुरू होतोय फेस्टिवल आणि तोही पुन्हा राष्ट्रीय महोत्सव. आणि आपण नेहमीच कौतुक करतो की राष्ट्रीय भारतीय रंग महोत्सव असेल फार मोठा महोत्सव आणि गावागावातून होणारे असे राष्ट्रीय महोत्सव किंवा आंतरराष्ट्रीय महोत्सव. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तिथल्या रंगकर्मींना ग्रो व्हायला एक्सपोजर फार मोठं मिळतं, जगभरातलं रंगभूमी बघता येते आणि त्यांची ग्रोथ होते. या विषयावर बोलताना बंगालमधल्या कलकत्त्यातल्या एका माणसाशी मी बोलत होतो आणि तो म्हणाला, आमच्याकडे सातत्याने नांदीकरचा फेस्टिवल होतो आणि नांदीकरच्या फेस्टिवलमध्ये हबीब तन्वीरांपासून रतन थियांपासून सगळे मोठे जे कोणी दिग्गज आहेत ते येऊन सातत्यानं प्रयोग करत असतात. तर म्हटलं ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. तो म्हणाला, नाही, यांनी संपूर्ण बंगाली थिएटर संपवून टाकलेलं आहे. तर मला कळेल ना फेस्टिवल कसं बंगाली थिएटर संपवून टाकेल. तर तो म्हणाला, आता बंगाली थिएटरची म्हणून काही एक परंपरा होती, त्यांची म्हणून एक्सप्रेशनची काही भाषा होती, त्यांचं नाटक हे त्यांच्या संस्कृतीतून इव्हॉल्व्ह झालेलं होतं, ते त्यांच्या प्रेक्षकांसाठी होतं, त्यांचा प्रेक्षक ही त्याची पहिली अट होती आणि त्या प्रेक्षकांची रिलेट करणारी त्यांची एक्सप्रेशनची एक रंगभाषा होती. पण रतनचं नाटक बघून, हबीबचं नाटक बघून आणि होणारी देशी परदेशी नाटक बघून तिथल्या रंगकर्मींनी रतनची कॉपी करायला सुरुवात केली आणि बंगाली प्रेक्षक त्या बंगाली नाटकांपासून तुटला. तर मला हे ही गोष्ट मोठी चिंताजनक वाटली. दुसरा एक महत्वाचा आहे की या सगळ्या बदलत्या कालखंडामध्ये प्रेक्षकांचं नाटक करणाऱ्यांचं आणि नाटक बघणाऱ्यांचं नातं बदललंय का? पुन्हा पुन्हा आपण असं म्हणत राहतो की फार तिकीट वगैरे महाग झालं म्हणून लोक यायचे थांबले की काय, आणि मग या प्रश्नाचं उत्तरापर्यंत आपल्याला जाता येत नाही. कारण सगळंच बाजारीकरण झाल्यानंतर आता रसिक आणि कलावंत असं ते नातं उरलेलं नाही, ते वेगळ्या पद्धतीने रिडिफाईन करायला पाहिजे. आता ते गिराईक आहे आणि आता आम्ही विकणारे आहोत. हे दोनच, विकणारा आणि खरेदी करणारा, अशी दोनच नाती सध्या संपूर्ण जगाला व्यापून आहे. तेव्हा तो खरेदी करणारा गिराईक येतो तेव्हा पैसे आणि त्यातून मिळणारा फायदा किती आपल्याला होऊ शकेल याचा विचार करून येतो आणि त्याला जर इथे मिळणाऱ्या फायद्यापेक्षा 300 रुपयात जर तो मल्टिप्लेक्सला गेला तर तिथे मिळणारा फायदा मोठा असेल तर तो तिथे जातो. म्हणजे नाटक लिहिताना म्हणजे आता एक फार इन थिंग आहे की बुवा ते अस्वस्थ वगैरे नका प्रेक्षकांना करू. बरं म्हटलं मग आता कसं करता येईल? नाही, ते म्हणाले नवीन आपण कॉइन केलाय शब्द, त्यांना कम्फर्टेबली डिस्टर्ब करा. फार त्रास
त्रास होणार नाही इतकं थोडंसं असं असं काही डिस्टर्ब करता आलं तर बघा. आणि आता एक्सप्रेशनची भाषाच त्याला त्याला डिझनीफाईड असं म्हणतो. डिझनिफिकेशन म्हणजे प्रत्येक गोष्टीतून, म्हणजे डिझनी लाईन मधून आलेला शब्द आहे. प्रत्येक गोष्टीची गंमत वाटली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करता आली पाहिजे. म्हणजे नवरा बायकोचं तुटलं तर त्या दिवशी ते मित्रांना बोलवून एक पार्टी करतात आणि ते तुटणं सेलिब्रेट करतात. तर आजच्या नाटकाला सुद्धा या सगळ्या गोष्टी करणारे डोक्यात ठेवून हे करत असतात. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, खरं म्हणजे हा आपल्याकडे एवढा चिंतेचा विषय नाही आहे. कदाचित सुनील बोलताना त्याविषयी बोलेल. परंतु नॉर्थकडे, दिल्लीकडे आणि इतरही काही प्रदेशांमध्ये नाटककाराची भूमिका थोडीशी कमी होत गेली. नाटककार थोडासा मागे पडला. त्याचं काही दुःख वाटण्याचं कारण नाही. म्हणजे आता जर तो बिनमहत्वाचा असेल तर तो बिनमहत्वाचा झाला. आणि दिग्दर्शक आहे तो आता आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये वावरताना दिसतो. आणि आपल्या कानावरून शब्द दिले असेल डिवाइस थिएटर आहे किंवा दिग्दर्शक काही नटांना घेतो आणि एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या थीमवर, थॉटवर, एखाद्या घटनेवर, कशावरही तो त्यांच्याबरोबर इम्प्रोवाइज करता करता त्यांच्याबरोबर काम करून एक टेक्स्ट इव्हॉल्व करतो. तर ती त्याच्या प्रयोगापुरती म्हणून ती त्याचं एक टेक्स्ट असतं. अशा पद्धतीने ही नाटक होत आहे. परदेशामध्ये तर थिएटरमध्ये नाटक नाही. नाटक आता थिएटरच्या बाहेरच होईल म्हणून ते सगळ्याच परफॉर्मन्सचा अभ्यास करायला लागले. त्यात सगळे विधी आले. आपण लग्न करतो तर लग्न हा सुद्धा परफॉर्मन्स आहे. आणि आपण वाघा बॉर्डरवर जे काही चालतं त्याला सुद्धा आपण परफॉर्मन्स म्हणतो. आणि त्याचप्रमाणे खेळाचे जे इव्हेंट्स होतात, कारण आता आपण आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतो आणि हा इव्हेंट डिझाईन केलेला असतो आणि तो परफॉर्मन्ससाठीच डिझाईन केलेला असतो. तर तशा पद्धतीनेही आपण आता विचार करायला लागलो. अगदी त्याच्यात इन्स्टॉलेशन्स आहेत, त्याच्यात हॅपनिंग्स आहेत आणि आता तर काय त्याला म्हणतात फ्लॅश मॉब म्हणतात. ते सगळं ठरवून एक 50-100 लोक येतात, पटकन काहीतरी करतात आणि निघून जातात. तरी हाही वेगळ्या पद्धती, म्हणजे आता पुढच्या म्हणजे आलोक म्हणतो तसं मी आजचा आहे आणि राजकुमार म्हणतो जसं चिंता आजची नाही उद्याची आहे. तर उद्या कदाचित आपण असे सगळे एकत्र बसून एक नाटक बघतोय असं काही उरणार नाही. नाटक हे सगळं बाहेर, म्हणजे ऑगस्टा वॉल म्हणतो तसं त्याचं एक इनव्हिजिबल थिएटर होतं. तशा पद्धतीचं ते तुम्हाला बाहेरही घेरत राहील. पण नाटकापासून आत्ता मानवजातीची तशी सुटका होणार. आपण किती सिनेमाला आणि सिरियल झाले आणि काही चमत्कार झाले तरी नाटक पुरेच. मी आत्ता सुनीलला त्याची मांडणी करायला सांगतो. थोड़ा सा भाषा का बदलाव होगा यहाँ पे. मैं हिंदी में बोलना चाहूँगा. शफाक जी ने जो कहा वो कंफर्टेबली डिस्टर्ब करना एक्चुअली, और हमने दुकान लगाई, हम बेचते हैं और जो ऑडियंस जो है वो कंज्यूमर है. ये जो एक बदलाव जो आया है, ये पहले मुझे बताना चाहिए कि हम उस जनरेशन के हैं जो एक तरह से हमारा थिएटर का इंट्रोडक्शन जो था वो छबिलदास के समय से हुआ था और उस वक्त का माहौल थोड़ा सा अलग था. उसके बाद इकोनॉमिक लिबरलाइजेशन के लिए बहुत कुछ बदलाव आया और उसमें जो है, और आज की जो भाषा है, जैसे शब्द है कंटेंट, प्रोडक्ट, ऑडियंस इंटरेस्ट, वो सारी सब भाषा ये लिबरलाइजेशन, पोस्ट लिबरलाइजेशन की भाषा है. और मुझे अभी भी थोड़ा सा अजीब लगता है जब हम नाटक के बारे में इन शब्दों का इस्तेमाल करते हैं. एनीवे, वो अलग बात है. लेकिन ये एक बहुत बड़ा मुद्दा ये रहा है कि अगर आप कहें कि आपका नाटक जो है वो इस बाजार में एक और फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट है, वन मोर प्रोडक्ट ऑफ एंटरटेनमेंट,
अगर ये आप मान के चलते हैं, क्योंकि ये एक तरह से असलियत है। तो सबसे बड़ा चैलेंज जो रहता है कि ये आपको कहीं पे अपनी आर्टिस्टिक इंटीग्रिटी को इंटैक्ट कैसे रखें, ये सबसे बड़ा चैलेंज है। और इसके लिए नए स्ट्रैटेजीज लगते हैं। पुराने, जैसे आलोक ने कहा, पुराने स्ट्रैटेजीज बिल्कुल नहीं काम करते, नए स्ट्रैटेजीज लगते हैं। और सबसे ज़्यादा अपना एक कोर बहुत ही इंटैक्ट होना चाहिए, तब जाके आप इन चीज़ों के सामना कर सकते हो। और ये कोर आएगा कहाँ से? दिस इज एन एज ऑफ एंटी इंटेलेक्चुअलिज्म, दिस इज एन एज ऑफ बीइंग एपॉलिटिकल, नॉन पॉलिटिकल। तो ये कोर कहाँ से आएगा, ये विचार कहाँ से आएगा, ये सबसे बड़ा सवाल मेरे सामने आता है। आज हम जब किसी नाटक को देखते हो तो सबसे बड़ा सवाल आता है कि इस दिग्दर्शक ने या इस ग्रुप ने, इस समूह ने इस नाटक को क्यों किया, वो मुझे कहीं नहीं दिख रहा है। Why have you decided to do this particular play? इसके जरिए आप क्या कहना चाहते हैं? और आजकल ये जवाब, इस सवाल का जवाब I liked it, ये ऑलमोस्ट एक तरह से एक्सेप्टेड हो गया है। But that is not enough. सिर्फ I liked it is not enough. आप क्या कहना क्या चाहते हैं? ये कहीं पे अगर आपके नाटक को एक पीस ऑफ आर्ट या जो भी आर्टिस्टिक समझें तो ये होना बहुत ज़रूरी है। तो इसके बैकग्राउंड में मैं तुम्हारे सामने कुछ ऑब्जर्वेशंस, कुछ जो नए ट्रेंड्स हैं, पैटर्न्स हैं, फिनोमिनन हैं, वो सामने पेश करना चाहता हूँ। बहुत ही न्यूट्रली, इसमें अच्छाई भी है, बुराई भी है, इंडिफरेंस भी है, लेकिन आई थिंक इट्स इम्पोर्टेंट टू अंडरस्टैंड कि क्या हो रहा है, क्या बदलाव आ रहा है। और मैं ये नहीं कहूँगा कि ये मराठी जग में है या अमराठी जग में, ऐसी बात नहीं है। एक्चुअली मेरे लिए भाषा इज नॉट द प्रॉब्लम। आप क्या नाटक में करते हो वो सबसे बड़ी बात है। आप अंग्रेजी में करो, मराठी में, गुजराती, दैट इज नॉट इम्पोर्टेंट। कुछ सालों तक एक हमारे थिएटर में, और मैं एक्चुअली प्रायोगिक थिएटर से ही हूँ, एक थोड़ा सा एक लल पीरियड था। नई पीढ़ी जो है वो तैयार हो रही थी और बहुत चिंता की बात थी कि नए लोग दिख नहीं रहे थे और जो भी काम हो रहा था वो थोड़ा सा मीडियोकर काम चल रहा था। लेकिन कुछ 5 सालों से एक नई पीढ़ी आई है और मैं जब ये कह रहा हूँ तो ये लोग जो अभी आप पृथ्वी में जाएंगे या कहीं ऐसी जगह पे जाएंगे तो उनके नाटक दिखते हैं। ये नई पीढ़ी अब आई है और इस पीढ़ी के साथ कुछ नाटक करने, नाटक बनाने के भी सर्कमस्टेंसेस कुछ बदले हैं। तो इसके बारे में मैं, और ये सारी चीजें इंटरकनेक्टेड, इसलिए इनको समझना जरूरी है। एक तो पहले से बहुत ज्यादा नाटक हो रहे हैं, many plays than ever before। थिएटर मेकर्स हर साल बढ़ते जा रहे हैं। अगेन गुड बैड इंडिफरेंट पे मैं ही जा रहा हूँ, सिर्फ थिएटर एक्टिविटी उस तरह से बढ़ी है। और जो पहले 1 शो या 2 शो करके नाटक बंद करते थे, आज 5 या 8 शोज करते हैं। जो पहले 8-10 शोज करते हैं, आज 20-25 शोज करते हैं। मुझे लगता है कि आपके ही कुछ विद्यार्थियों ने एक इनफॉर्मल सर्वे किया था शायद, कि बम्बई में 5 या 6 भाषाओं में हर महीने करीब 1500 या 2000 परफॉर्मेंसेस होते हैं। और इन परफॉर्मेंसेस अकोमोडेट करने के लिए हमारे पास परफॉर्म करने की जगह ही नहीं है। द इंफ्रास्ट्रक्चर डज नॉट एग्जिस्ट, फॉर्मल इंफ्रास्ट्रक्चर की बात मैं कह रहा हूँ। तो एक तरफ ये हो रहा है कि इंफ्रास्ट्रक्चर कम है, दूसरी तरफ नाटक करने वाले लोग बहुत बढ़ते जा रहे हैं और परफॉर्मेंसेस बढ़ते जा रहे हैं। तो व्हाट हैपेंस? और हमें थिएटर में तो ये बहुत क्लियर है कि हमें एक फॉर्मल स्टेट की तरफ से सपोर्ट या फंडिंग का तो हमें अभी कोई एक्सपेक्टेशन रहा ही नहीं है, और एक तरफ से अच्छा ही है। ओके, उस हिसाब से हम उतने इंडिपेंडेंट रहे। तो क्या करते हैं, और नाटक वाले बड़े इनोवेटिव होते हैं, गिरिल्ला टैक्टिक्स यूज करते हैं, किसी भी तरह से अपना नाटक करते ही हैं। तो पिछले 5 सालों से हम देख रहे हैं कि सिर्फ बम्बई में नहीं, बम्बई, दिल्ली, बैंगलोर, चेन्नई, कलकत्ता के बारे में इतना नहीं जानता हूँ मैं, लेकिन इन शहरों में फॉर श्योर नए स्पेसेस खुलते जा रहे हैं। ओके, और ये इनफॉर्मल स्पेसेस के, इनको इनफॉर्मल कहो या ऑल्टरनेटिव स्पेसेस कहो, जो भी कहो, कभी एक छोटा सा कमरा है, कभी एक बार है, कभी एक आर्ट गैलरी है, स्कूल का छोटा सा क्लासरूम है, कहीं भी हो, या कुछ जैसे कि फॉरेन के संस्थाएं जैसे अलियांस फ्रांसे या मैक्स मिलर, वो लोग अपनी जगह देते हैं। लेकिन
हम बैंगलोर में थे करीब 2-3 महीने पहले। हम लोगों ने एक नाटक का वहाँ पे 7 दिन में 8 शोज किए और हर दिन हम एक अलग जगह पे थे, अलग अलग इनफॉर्मल स्पेस, वाइड रेंज ऑफ स्पेसेस। कहीं पे 30 लोग बैठे थे, कहीं से 150 लोग बैठे थे, और वेदर इट वाज अ मंडे और अ संडे हर शो फुल गया अकॉर्डिंग टू द कैपेसिटी दैट वी नीड। दिल्ली में ऐसे हो रहा है, बम्बई में इतने छोटे छोटे स्पेसेस ओपन हुए हैं। कुछ स्पेसेस 5 महीने के बाद बंद भी हो जाते हैं, ऐसी बात नहीं कि वो परमानेंट रहते हैं, लेकिन इंटरेस्टिंगली अभी ये समझ में आने लगा है लोगों को कि दिस इज ऑल्सो अ वायबल बिजनेस मॉडल। ओके, दिस इज अ वायबल बिजनेस मॉडल। मतलब अगर मेरे पास हाइव जैसी जो जगह है, छोटी जगह है, कुछ नहीं, बीच में खंबा है, आधे लोगों को दिखता भी नहीं, फिर भी वहाँ पे लोग आते हैं नाटक देखने और नाटक होते हैं, और कहीं पे उनके ओनर्स ने ये वर्कआउट किया कि इस लेवल के चार्जेस पे टिकट एंड रेंटल हम एक्चुअली इसको एक वायबल बिजनेस बना सकते हैं। अब एक प्यूरिटन स्टैंड पॉइंट ऐसे होगा कि अरे यार, यू कैन नॉट मेक थिएटर इनटू अ बिजनेस, इनटू एन आर्ट फॉर्म, ओके, एन आर्ट फॉर्म इनटू अ बिजनेस। लेकिन कहीं पे एक दूसरा नजरिया भी है कि इट्स आल्सो लिबरेटिंग, कि अगर ये एक वायबल बिजनेस फॉर्म है तो उसको सस्टेन करने का चांस ज्यादा है। सो दिस हैज हैपेंड, ये जो अल्टरनेटिव स्पेसेस बढ़ गए हैं और प्रेजेंटिंग बॉडीज खड़े हो गए हैं, कोलैबोरेशंस बन रहे हैं। बैंगलोर में सैंडबॉक्स कलेक्टिव नाम की संस्था है, 3 लोग चलाते हैं, वो बम्बई से, दिल्ली से लोगों को इनवाइट करते हैं, पूरा ऑर्गेनाइज करते हैं, नेटवर्क्स बन गए हैं। तो उसकी वजह से एक परफॉर्मेंस अपॉर्चुनिटीज बहुत बढ़ गए और नए नए ऑडियंस के साथ सामने करने का मौका मिला है। उसी तरह नाटक वालों के लिए और नाटक में रहते हुए नाटक करने के अलग अलग अपॉर्चुनिटीज, ऑल्टरनेटिव मिलने लगे हैं। बहुत सारे यंगस्टर्स जो नाटक करते हैं वो अभी स्कूल्स के साथ काम करने लगे हैं। उसी तरह एक यंग थिएटर, यंग पीपल्स थिएटर का एक एरिया ओपन अप हो गया है। जैसे पहले होता था ना कि बच्चों के लिए थिएटर करना मतलब सिर्फ हॉलीडेज के टाइम पे करना, कहीं पे उसको ऑल्सो एक थोड़ा सा लेसर थिएटर माना जाता था, हाँ ये तो बच्चों का नाटक करते हैं, दैट काइंड ऑफ थिंग। अब वो नहीं रहा है, यंग पीपल्स थिएटर काफी सीरियसली लिया जा रहा है और स्कूल्स के करिकुलम्स में भी थिएटर एक सब्जेक्ट काफी सिस्टम्स में बन गया, तो दैट हैज बिकम अ वेरी स्ट्रॉन्ग अल्टरनेटिव सोर्स ऑफ थिएटर मेकिंग। उसके लिए खास नाटक बनते हैं। धीरे धीरे लोग इसके बारे में सीरियस होते जा रहे हैं और उसकी पेडागॉजी, मतलब बच्चों के लिए किस तरह से नाटक बनाए जाते हैं, बच्चों की साइकोलॉजी, आज बच्चों के पढ़ाई के एजुकेशन में जो लेटेस्ट इंफॉर्मेशन और नॉलेज है उसके बारे में जानकारी पाते हैं, साइकोलॉजिस्ट से बात करते हैं, तो उस तरफ काम बढ़ने लगा है। कुछ स्टूडेंट्स ड्रामा स्कूल के उन्होंने एक और अपॉर्चुनिटी सेंस किया कि आजकल अस्पतालों में ये एक ट्रेंड है कि कहीं पे हमारे पेशेंट्स जो हैं, जो एकदम खास आईसीयू में नहीं है लेकिन दूसरे वार्ड से, हाउ कैन वी यूज आर्ट्स एंड हाउ कैन वी यूज परफॉर्मेंस टू मेक देम क्योर देमसेल्व्स क्विकर, एक पॉजिटिव माहौल कैसे क्रिएट, दैट इज अनदर स्पेशलाइज्ड एरिया। 2 सालों से हम, फॉर इंस्टेंस हमारे थिएटर कंपनी छोटा सा तमाशा थिएटर, हम सेंट जूड करके एक संस्था है, इट इज नॉट अ क्रिश्चियन ऑर्गेनाइजेशन, जो उसका नाम सेंट जूड है, वो टाटा मेमोरियल हॉस्पिटल में जो बच्चे जिनको कैंसर हुआ है, छोटे छोटे शहरों में से, गांव से आते हैं, तो पहले जब आते थे तो यहाँ 4-4 महीने रहना पड़ता है उनको, तो काफ़ी मतलब रिसोर्सेज कम होती हैं, तो वो सड़कों पे रहते थे। तो इन्होंने शेल्टर्स क्रिएट किए हैं और करीब 600-800 बच्चे और उनके माँ बाप के लिए उन्होंने जगह बनाई है रहने के लिए, वेरी ब्यूटीफुल स्पेसेस। और उन्होंने तय किया कि ये बच्चे इतना स्ट्रेस के जरिए गुजर रहे हैं, तो थ्रू द परफॉर्मेंस, थ्रू द आर्ट्स, थ्रू द परफॉर्मिंग आर्ट्स, उनको एक पॉजिटिविटी ला सकते हैं। तो करीब 1.5 सालों से हम एक पूरा प्रोग्राम किया है, यंग थिएटर मेकर्स हर सैटरडे और संडे इनके लिए परफॉर्म करते हैं। इट्स अ ब्यूटीफुल प्रोग्राम। आप आधे घंटे का परफॉर्मेंस क्रिएट करो, यंग लोगों के लिए ये बहुत बड़ी चीज़ है कि आप एक आइडिया को टेस्ट करो आधे घंटे के लिए विद अ यंग ऑडियंस, और कहीं एक इंटरेस्टिंग आइडिया मिले तो आप उसको डेवलप कर सकते हैं। तो मेरे कहने का मतलब है कि ऑल्टरनेटिव फॉर्म्स ऑफ थिएटर मेकिंग अभी धीरे धीरे सामने आ रहे हैं। इंडिविजुअल लेवल पे लोग
ये बात भी आलोक ने बताई, इंडिविजुअल लेवल पे अगर कोई दूसरा नाटककार मेरा दोस्त है तो मैं उसका नाटक देखूंगा, वो मेरा देखेंगे, हम थोड़े से कुछ रिसोर्सेज शेयर करेंगे, वो तो होता रहता ही है। लेकिन धीरे धीरे अभी नेटवर्क्स तैयार हो रहे हैं। अभी रिसेंटली आप लोग कलकत्ता गए थे, एक वहाँ की युवा थिएटर कंपनी के साथ MAD मैड अबाउट ड्रामा, और वो लोग आपके यहाँ लाए थे, तो वो लोग इंग्लिश नाटक लेके गए थे और आप लाए थे, और आप लोग मराठी लेके गए थे, हिंदी में हुआ था। तो इसमें इट इज अ डायरेक्ट थिएटर ग्रुप टू थिएटर ग्रुप कनेक्शन, इसमें और कोई इन्वॉल्व नहीं है, इट इज अ डायरेक्ट कनेक्शन। इस तरह के नेटवर्क्स धीरे धीरे बन रहे हैं, और इसकी वजह से जो एक्सपोजर की बात हो रही है, ना तो सिर्फ अपना काम दूसरे ऑडियंसेस को एक्सपोज होता है, हम भी दूसरों का काम देखने लगते हैं, और एक दूसरे की ये जो कहते हैं ना कि पूलिंग इन ऑफ रिसोर्सेज। हाँ, ये आलोक कह रहा था कि सिर्फ कॉर्पोरेट फंडिंग इज आई कंप्लीटली एग्री विद हिम। स्पॉन्सरशिप मतलब सिर्फ स्पॉन्सरशिप, ये शब्द ही गलत है। हम एक दूसरे को कैसे सपोर्ट कर सकते हैं, whether it is क्राउड फंडिंग या एक दूसरे को रिसोर्सेज शेयर करना, ये ऐसे नेटवर्क्स तैयार हो रहे हैं। और आप देखेंगे कुछ नाम आलोक ने लिए, उसमें मैं भी कुछ ऐड करूंगा। अलग अलग शहरों में एक दो थिएटर कंपनीज जो प्रोमिनेंट हुए हैं और उनका काम अभी थोड़ा सा ट्रैवल कर रहा है दूसरे शहरों में, ये एक दूसरे से हमेशा बात करने लगे हैं, बातचीत शुरू हुई है। इट इज नॉट इनफ जितना हो रहा है, अभी भी ज्यादातर फन एंड गप्पे के लेवल पे शायद होता होगा, लेकिन शुरुआत हुई है। और कहीं पे जब हमारी पहले की पीढ़ी जब रेफर करती है कि रतन थियम ये और वो, उसके पहले मोहन राकेश तेंदुलकर, ये इस तरह के जो पैंथियंस जो बने हैं, कहीं पे एक नई आइडेंटिटी आने लगी है, और ये आइडेंटिटी ये नए नाटककार जो हैं वो डिफाइन कर रहे हैं। फाइनली आई थिंक एक बहुत बड़ी चीज है जो मुझे लगता है कि थिएटर के हेल्थ के लिए और किसी भी परफॉर्मिंग आर्ट्स के हेल्थ के लिए जरूरी है कि इसकी जो परिभाषा है, डेफिनेशन, हम बहुत नैरो कर देते हैं। थिएटर इज इक्वल टू परफॉर्मेंस। इनफैक्ट अभी ये वन एक्ट प्लेस की बात आपने जो बताई, और हम यहाँ साठे कॉलेज में हैं, तो मुझे याद आ रहा है कि जब ये ऑडिटोरियम, ये छोटा सा हॉल जब पहले तैयार हुआ था, तो यहाँ के प्रिंसिपल ने कहा था कि हमारे स्टूडेंट्स को भी इन्वॉल्व कीजिए इसमें। हालांकि अगले दिन हमको निकाला गया, वो अलग बात है, जैसे हमारे स्टूडेंट्स को भी इन्वॉल्व कीजिए यहाँ पे। और यहाँ के जो नाटक में काम करने वाले जो बच्चे थे, जो वन एक्ट प्लेस के, वो आए थे यहाँ पे और बड़े एंथुसियास्टिक थे, सीखना चाहते थे, लेकिन उनको बिल्कुल समझ में नहीं आया कि स्पर्धा के बाहर भी नाटक होते हैं। मतलब इज इट पॉसिबल टू परफॉर्म विदाउट द मोटिवेशन ऑफ अ प्राइज? क्या आप सिर्फ अपने लिए करते हो, मतलब यहाँ पे कोई प्राइज नहीं है? तो ये जो बहुत बड़ा डेंजर है, जो एक नैरोनेस है कि थिएटर करना मतलब परफॉर्मेंस, या थिएटर करना स्पर्धा, कंपटीशन जीतना, कहीं पे थिएटर की परिभाषा को कैसे वाइडन करें ताकि दूसरे आर्ट फॉर्म्स भी उसमें आए, एक क्रॉस कॉन्वर्सेशन शुरू हो जाए। और इसमें भी एक दो एग्जाम्पल उदाहरण में दे सकता हूँ जो फेयरली सक्सेसफुल है, और इससे ये पता चलता है कि ये जो हम कहते हैं ना कि ऑडियंस इज नॉट रेडी फॉर समथिंग हेवी या इंटेलेक्चुअल, ये बिल्कुल गलत है। लोग हैं, हाँ, अब वही भीड़ गिरने वाली का ये गणित ना हो तो देयर आर इनफ पीपल इस देश में। तो जैसे कि आसक्ता ने, मुझे लगता है, रिंगण प्रोग्राम करीब 1 साल से ज्यादा से जो चलाया है, इट्स अ फैंटास्टिक प्रोग्राम, क्योंकि हर महीने अलग अलग डिसिप्लिन से लोग आके बात करते हैं, चर्चा करते हैं। उसमें संगीतकार हैं, डांसर्स हैं, लेखक हैं, कवि हैं, सोशियोलॉजिस्ट हैं, अलग अलग किस्म है, और इस तरह का इनपुट होना बहुत 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 ही जरूरी है। पिछले साल हमने कुछ मराठी थिएटर के कुछ 12 माइलस्टोन प्लेस 50 से लेके आज तक उनके मराठी भाषा में रीडिंग्स किए हमने बांद्रा के एक लाइब्रेरी में। ओके, हमने दादर में नहीं किया, पार्लर में, बांद्रा की लाइब्रेरी में, सिर्फ इसलिए क्योंकि वो जगह हमारे लिए अवेलेबल थी, और 25-30 लोग आके सुनते थे मराठी में, उस पर चर्चा होती थी। एक बहुत अच्छा ग्रुप बन गया था मराठी एक्टर्स का जो ड्रामेटाइज रीडिंग करते थे, और उनसे बात करते हुए हमें ये भी पता चला कि ये सारे नाटकों के बारे में वो जानते थे लेकिन कभी पढ़ा नहीं था उन्होंने।
और यही एक मौका था, इसी इसी की वजह से कम उन्होंने नाटक पढ़े। तो देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ वाइडनिंग द डेफिनेशन ऑफ थिएटर, थिएटर अप्रिसिएशन हो जो भी हो। तो ये धीरे धीरे मुझे लगता है कि इफ दैट इज अ डायरेक्शन इट माइट बी इंटरेस्टिंग। तो ये सब बताने का कारण यही था कि क्या जो आप डिफाइन कर रहे हैं मराठी थिएटर या मराठी थिएटर करने वाले हैं जो भी हैं, चाहे शहर के हो या गांव के हो, क्या इन चीज़ों से थोड़ा बहुत, क्योंकि ये आपके एक जनरल थिएटर माहौल का एक हिस्सा है। हाँ, ये कहीं और होता है, आपकी जो जगह पे है, आप जिस थिएटर में जाते हो या जहाँ आप कलेक्ट होते हो वहाँ शायद नहीं होता होगा, लेकिन उससे थोड़ा सा बाहर है, शायद कुछ दूसरे शहरों में है। क्या इन चीज़ों से आपको कोई इंस्पिरेशन मिलती है? क्या आपकी क्यूरियोसिटी जगती है? मेंटर्स की बात हुई कि मार्गदर्शक, जो मेंटर्स भी कहते हैं, मेंटर्स कैसे तैयार होते हैं? ये किसकी जिम्मेदारी है मेंटर्स तैयार करना? क्या संस्था तैयार करती है? क्या ये क्यों लगता है कि पहले की जो पीढ़ी जो शायद छबिलदास के समय एक्टिव रही, या उस वक्त भी यंग पीढ़ी थी, मतलब सीनियर्स नहीं, जो उस वक्त के यंग थे, क्यों लगता है कि आज कहीं पे उन्होंने थिएटर को अबैंडन कर दिया है? और ये नहीं कि नाटक देखना, लेकिन कहीं पे थिएटर को चलाना, मार्गदर्शन देना, मेंटरशिप देना, नए नए स्ट्रैटेजीज ढूंढना, नए सिस्टम्स ऑफ सपोर्ट ढूंढना, या एट अ वेरी बेसिक लेवल नॉलेज को हम कैसे ट्रांसमिट करते हैं नेक्स्ट जनरेशन को? क्यों हर जनरेशन को हर चीज एकदम जीरो से शुरू करनी पड़ती है? Why do we always start from scratch? क्यों एक क्यूमुलेटिव नॉलेज, हमारे पास सिस्टम्स क्यों नहीं क्यूमुलेटिव? तो ये मुझे लगता है कि ऐसे जो सवाल हैं, इसके बारे में हमको जरा सोचना चाहिए। और कहीं पे देखिए, इट विल नॉट हैपन ऑटोमेटिकली। मुझे लगता है कि हमारे देश में ना, क्योंकि हर कोने पे आप जाओ, कम होता जा रहा है लेकिन अभी भी है, कहीं भी आप जाओ तो कुछ ना कुछ आर्ट और क्राफ्ट आपको दिख ही जाता है। कहीं ना कहीं कोई गा रहा है, कोई कुछ बहुत सुंदर चीज बना है। और मुझे लगता है हमारे समाज में ये गलतफहमी हो गई है कि ये तो है, इसको नर्चर करना, इसको संभालना, इसकी कोई जरूरत नहीं, क्योंकि है, वी एक्सेप्ट इट, जस्ट टेक इट फॉर ग्रांटेड। ऐसा नहीं होता, बिल्कुल नहीं होता। कहीं पे एक कॉन्शियस एफर्ट की बहुत जरूरत है। और अगर हम कहें, अगर हम मानते हैं, आई एम नॉट सो पेसिमिस्टिक, अगर हम मानते हैं कि एक बुरा फेस जो अगर है, जो चल रहा है, तो इसके बारे में ऐसे कुछ सवाल है, इसके बारे में हमें सोचना चाहिए। दैट इज ऑल आई वांट टू से। थैंक यू। आणि आता प्रेक्षकांसाठी ही चर्चा खुली आहे। आपण आपल्या मनातले काही विचार असतील, काही प्रश्न असतील, ते मांडायचे असतील तर जरूर मांडू शकता। नाही का? अरविंद निगळे, मला असं म्हणायचं होतं की जसं आता मेन्शन झालं की R&D हे एक, आणि दुसरं राजकुमार तांडेंनी म्हटल्याप्रमाणे रिलेमधला जो पॅटर्न असतो तो एकाकडून दुसऱ्याकडे देणं, याच्याकरता आपल्याला नवीन नवीन लेखक शोधायला लागतील। आणि त्याच्याकरता आपण काय करतो स्टॅटिस्टिकली सुद्धा, की आविष्कारचे समजा आज 4 लोक जर असतील तर ते दरमहा किती नवीन स्क्रिप्ट वाचतात, हे जर आपण याच्याबद्दल काही ठरवून ठेवलं, किंवा काकडे काका आहेत, रवी आहेत, दीपक राजाध्यक्ष आहेत, एक 4-5 लोकांनी रोज नाही, सॉरी, दरमहा निदान प्रत्येकाने 4-4 स्क्रिप्ट वाचली तरच नवीन लेखक पुढे येतील। भले नंतर मग त्या स्क्रिप्टचं जरी प्रयोग नाही झाला तरी केवळ वाचन, कारण प्रयोगाकरता एवढी सामुग्री जमवायला लागते, एवढ्या लोकांची एनर्जी जमवायला लागते की प्रत्येक वेळी नवीन स्क्रिप्टचा प्रयोग होईलच
याची गॅरंटी नसते, पण निदान ते वाचन जरी झालं, त्याच्याकरता असा जर प्रोग्राम काही आखला तरच मला वाटतं R&D होईल आणि पॅटर्न सुद्धा एका जुन्या लेखकांकडून नवीन लेखकांकडे येईल. नाहीतर आज आपण बघतो ते असं आहे की आपण तेंडुलकर, एलकुंचवार यांच्या पुढे जायला आपण तयारच नाही आहोत अजिबात. मला वाटतं हे सोडल्याशिवाय पॅटर्न एकाकडून दुसऱ्याकडे जाणार नाही. धन्यवाद. त्याच्याबद्दल तुम्ही एका हा एक फॉर्मॅट समजा असं सेट केला तर त्याने हा प्रश्न सुटेल असं जर तुमचं म्हणणं आहे, त्याचा आदर करतो. पण ह्या फॉर्मॅटने असे प्रश्न सुटत नाही, तसा एक अनुभव आहे. मी टेलिव्हिजनमध्ये काम करतो. टेलिव्हिजन हे अत्यंत फॉर्मॅटमध्ये काम करणारं माध्यम आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये काम करून टेलिव्हिजनचे लेखक सुद्धा मर्यादितच राहिलेले आहेत. ते मराठी असो किंवा हिंदी असो, ते 7 ते 8 लेखक आहेत, तेच लिहित राहतात. याचं कारण त्या फॉर्मॅटच्या पलीकडे जाऊन रिस्क घेण्याची टेलिव्हिजनची ॲज अ बिझनेस सुद्धा फार मोठी शक्यता टेलिव्हिजनला नाही. याचं कारण त्याचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गणित त्याच्यावरती अवलंबून असतं. इथे आपण आर्थिक गणित म्हणत नाही आहोत, किमान प्रायोगिक नाटकांपुरतं. पण म्हणून अशा पद्धतीची वर्कशॉप ज्याच्यातनं साधारणतः 30 ते 35 नाटककारांचा प्रतिसाद मिळालेला होता गेल्या वर्षी आणि त्याच्यातनं 5 प्रॉमिनंट नाटककार मिळाले आणि त्यातली 3 नाटककारांची नाटकं ही उत्तम आणि विविध अँगल्सनी आजचा काळ पकडू पाहणारी होती. मी यशस्वी हा शब्द वापरणार नाही, पण आजचा काळ पकडण्याचा त्यांच्या परीने केलेला तो प्रयत्न होता. हे असे उपक्रम सातत्याने करावे लागतात आणि हे ती काय अवेलेबल होते मार्गदर्शक म्हणून. शफात खान होते, प्रदीप मुळे होते, जयंत पवार होते आणि त्यांनी पूर्ण वेळ त्याच्यासाठी दिला. त्याच्यावर खूप अभ्यास त्यांनी त्यांचा केला. जे 5 जण निवडलेले होते त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्याच्यातली ही 3 नाटकं आकाराला आली. आपण याच्या प्रमाणात आणि गणितात नको जायला. तुमची सूचना मला समजली, पण हा फॉर्मॅट काही हे गोष्ट क्रॅक करू शकेल असं मला वाटतं. पण मला असं वाटतं सुनील जे म्हणाल ते मला अत्यंत बरोबर वाटतं. आपण एका मर्यादित फक्त नाटकाचा विचार करू, म्हणजे फक्त परफॉर्मन्स हा आपल्यासाठी अंतिम ध्येय असं ते होऊन बसतं. नाटकाचा प्रयोग व्हायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. अगदी परदेशात सुद्धा नाटकाचा प्रयोग होण्यापूर्वी नट एकत्र येऊन त्याची जाहीर वाचनं करतात आणि तिथे जाहीर वाचनं झाल्यानंतर त्याचा अंदाज आला आणि ते बरं वाटलं तरच मग पुढे ते तशी आपण वाचनं करायला काहीच हरकत नाही नटाने आणि ते बरं असेल म्हणजे लेखकाला अंदाज आला की वाचन त्यामुळे असेही असले मार्ग आहेत त्याचंही आपण विचार करायचा. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद. खूप सुंदर अशी शेअरिंग सर्वांचं झालेलं आहे. एक प्रेक्षक म्हणून या नात्याने थोडंसं सांगायचं होतं की तुम्ही जे एक मध्ये विषय आला ज्याबद्दल की हे नाटक पुढे कसं जाईल किंवा याचं फ्युचर काय असेल. आताचं म्हणाले विजयकुमार जसे की आधीपासून तुमचं आधीचं जे नाटक आहे ते तुमच्या खांद्यावरून पुढे नेता येते. याबद्दल मला थोडं म्हणायचं होतं की ही जबाबदारी फक्त नाटक करणाऱ्यांची नसून ती प्रेक्षकांची सुद्धा जरूर आहे. म्हणजे आत्ताची जी पिढी म्हणजे माझ्यासारखी जी पिढी आहे ती त्यांनी जर आधीपासून मुलांना ह्या गोष्टी दाखवत आल्या, साहित्याचं एक अभिरुची दाखवणं आणि त्याच्यातून नाटक हा फॉर्म जर दाखवत आले तर डेफिनेटली मला वाटतं हे नाटक नक्कीच अतिशय उत्तम रीतीने पुढे जाऊ शकते. नमस्कार. माझं नाव राजेंद्र मंत्री. आजचा जो परिसंवाद झाला तो खूप चांगला होतोय आणि चाललाय हे मला खूप चांगलं वाटलं. मी ब्रॉडवेवर पण नाटकं बघितली आहेत, लंडनला पण बघितली आहेत आणि मराठी रंगभूमीत 40 वर्ष नाटकं बघतोय. आपण जो पहिल्यांदा सांगितलं की जागतिक मराठी रंगभूमी आजची आहे का, तर जागतिक रंगभूमी तरी आजची आहे का याच्याबद्दल एक मला उत्सुकता वाटते. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगितलं तर बरं होईल. म्हणजे मराठीतच ही अशी परिस्थिती आहे का भारतीय रंगभूमीवर पण अशीच परिस्थिती आहे आणि जागतिक रंगभूमीवर काय चाललंय
याच्याविषयी तुम्ही कोणी काही बोललं तर मला जास्त आनंद वाटेल त्याला. हे सगळं असं आहे का? नाही नाही त्याचा प्रश्नावर हे बोलू शकेल. जो तुम्ही आम्ही जेव्हा चाललंय तर मराठी तर सोडाच, पण ते तरी जे बाहेर चाललंय ते आजचं आहे का, आजच्या जगण्याशी संबंधित आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. सहसा आपल्याला जी परदेशी नाटकं एक रसिक म्हणून कानावरून गेलेलं असतं आपल्याला, किंवा आपण परदेशी जाऊन, हे मी तुमच्याविषयी बोलत नाही, इन जनरल बोलतोय, परदेशी जाऊन आपण जी नाटकं बघतो ती वेस्ट एंडवर असतील किंवा ब्रॉडवेला असतील, तर ती तिथले जे रंगकर्मी आहे त्यांची आपल्यासारखीच कायमची तक्रार आहे की ही टुरिस्टसाठी डिझाईन केलेली नाटकं आहे. तिथून बघून आलेले लोक भारावून जाऊन आपल्याकडे परदेशी नाटक किती अप्रतिम होतं सांगत बसतात, पण ती तिथल्या रंगकर्मींना अमान्य आहे. ही टुरिस्टसाठी रचलेली नाटकं आहेत आणि ती पलायनवादी म्हणजे एस्केपिस्ट आहेत आणि त्याचा जगण्याशी तसा काही संबंध नाही. आणि इतर होणारी काही गंभीर नाटकं असतील, पण तसं मी काही ती फारशी बघितलेली नसल्यामुळे मला नाही बोलता येणार. मला काही अनुभव असेल. असं जनरलाइज करणं कठीण आहे, पण भारतात ॲट द मोमेंट फार वेगवेगळे थिएटर्स आहेत. यू नो, कुछ बहुत ही स्ट्रांगली पोस्ट मॉडर्निज्म से इन्फ्लुएंस्ड है, जो बहुत ही सब्जेक्टिव व्यू रहता है. तो कुछ प्लेज ऐसे होते हैं, कुछ थिएटर्स ऐसे होते हैं जो थोड़ी बहुत सोशल रियलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. तो ऐसा एक जनरलाइज करना बहुत मुश्किल है. बहुत अलग अलग स्टाइल्स हैं. इनफैक्ट अगर आप भारंगम जैसे फेस्टिवल में जाओगे और 10 दिन वहाँ रहोगे तो आपको एक पूरा एक स्पेक्ट्रम दिखेगा. लेकिन आई टेंड टू अग्री विद शफात, क्योंकि ब्रॉडवे का जो एक रंग है और रूप है वो अब हमारे यहाँ भी आ गया है. ब्यूटी एंड द बीस्ट यहाँ पे भी हुआ था, बहुत करोड़ों रुपए खर्च हुए. बगल में मुगले आजम चल रहा है, तो ये बड़े थिएटर प्रोडक्शंस का ट्रेंड यहाँ पे भी शुरू हुआ है. इसलिए जब कहते हैं ना कि लोग के थिएटर में पैसा नहीं, तो मैं यही कहता हूँ कि ये देखो, ये तो करोड़ों के प्रोडक्शंस हैं. तो मुझे लगता है कि ये अलग अलग हैं और उसमें आपको जो सही लगता है आपको ढूंढना पड़ेगा, लेकिन उसके लिए शोध है क्योंकि बहुत बड़ा देश है.